तिथं मला मद्रासी म्हणायची लोक, कारण की होय तिथं दिल्लीमध्ये एकतर तुम्ही महाराष्ट्रीयन बिराष्ट्रीयन कोण असता, तुम्ही डायरेक्ट मद्रासी असता तुम्ही. तर त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला कळालं की ते 2 BHK मध्ये कॉलेज होतं. म्हटलं हे काय कॉलेज आहे, ते जेन्युइनली 2 BHK मध्ये कॉलेज होतं. ते दिल्लीवाल्यांचं कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं आहे. भले ते अभ्यासात ढ असतील पण त्यांचं इंग्लिश इतकं चांगलं आहे कारण की त्यांच्या लँग्वेजमध्येच ते आहे. हिंदी फास्ट बोलतात, इंग्लिश फास्ट बोलतात. सो तो मला फायदा झाला. मी असं म्हणत नाही माझं इंग्लिश सुपरफास्ट आहे राईट नाव, पण मी असं म्हणेन की माझं हिंदी चांगलं झालं, कम्युनिकेशन स्किल चांगलं माझं सुधारलं त्यांच्यामुळे. कारण की ती मुलं ना सोडत नाहीत, ती मुलं ती लिटरली फाडतात. बरं, कांतारा माझ्या गावातल्या माणसाने जाऊन शहरात चित्रपट बघितला तो. सो ते का बघितलं, त्याची स्टायलायझिंग होतं का, त्याचा कॅनव्हास किती होता. सो मला वाटतं थोडंसं आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे मराठीमध्ये, नाहीतर मग ते लोक तुम्हाला शिवाय देणार, शिवाय इन द सेन्स वाईट बोलणार, मग आम्ही ऑडियन्सना म्हणणार आहे तुम्ही येत नाही आहे, ते गॅप राहणार. मग संदीप रेड्डी बांगा जे आता ॲनिमलचे डिरेक्टर आहेत मोठे, त्यांना एक प्रश्न विचारला आहे का तेलुगू ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये की व्हॉट इज द मिनिमम रिकव्हरी अमाऊंट इन आर इंडस्ट्री. सो त्यांनी काय सांगितलं, 4 करोड ही मिनिमम अमाऊंट आहे जी रिकवर होऊ शकेल तेलुगू इंडस्ट्रीमध्ये. नवीन डायरेक्टर असेल चालेल, नवीन प्रोड्युसर असला तरी चालेल, नवीन ॲक्टर असला तरी चालेल, तरी पण 4 करोड तुमची रिकव्हरी अमाऊंट आहे. मराठीमध्ये काय आहे माहिती आहे का, सबसिडी. हाय हॅलो नमस्कार. तर मी प्राजक्ता आणि आज आपल्यासोबत गप्पा मारायला आलेला आहे सुमित पाटील, ज्याचा नवीन पिक्चर नुकताच रिलीज झाला आहे विषय हाड. ह्याच्या नावातच खूप युनिकनेस आहे असं मला वाटतंय. आणि सुमित ह्या चित्रपटाचा ॲक्टर, डिरेक्टर आणि प्रोड्युसर सगळंच आहे. सो मला वाटतंय की आज गप्पा मारताना खूपच जास्त मजा येणार आहे. तर सुमित, सगळ्यात पहिले बोलभिडूमध्ये तुझं मनापासून खूप स्वागत आहे. खूप खूप थँक्यू. आणि तुझा पहिला चित्रपट आहे, तर लोकांना फारसं तुझ्याबद्दल माहिती नाही आहे किंवा नेमकं सुमित कोण आहे, काय आहे, कसा आहेस, तर प्लीज तुझ्याबद्दल सांग. सुमित नेमका कसा आहे, खूप डीप प्रश्न आहे हा. पण मी बेसिकली कोल्हापूरचा आहे आणि IT इंजिनिअरिंग केलेला मी मुलगा आहे, पण डिग्री कंप्लीट करून साईडला ठेवलेला तो मुलगा आहे. आणि त्याच्यानंतर या फिल्म मेकिंगचं एज्युकेशन घेऊन प्रॉपर गेली 10-12 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं मी आहे. कोल्हापूरचा आहे मी बेसिकली. कोल्हापूरपासून एक गारगोटी दारवड मसवे नावाचं एक छोटंसं गाव आहे, त्या गावचा मी आहे. आणि आता गेली काही वर्ष लेखक म्हणून काम करतो आहे. माझी स्वतःची कंपनी आहे बट बॉय एंटरटेनमेंट आणि कोल्हापूर टॉकीज नावाची, ज्यांनी हा सिनेमा ज्या कंपन्यांचं नाव जातं या विषय हाडचा ॲज अन प्रोड्युसर म्हणून, त्या कंपन्या दोन्ही माझ्या आहेत. आणि येस, आज मी बोलव्हिडिओमध्ये आहे. जसं तू मगाशी मेन्शन केलंस की IT इंजिनियर आहेस, मग तू ह्या क्षेत्राकडे कसा काय वळालास? मी खरं सांगू तुम्हाला, लहानपणापासूनच या फील्डमध्ये मी होतो असं म्हणायला हरकत नाही. कारण की या फील्डमध्ये म्हणजे एक्झॅक्टली नॉट फिल्म मेकिंग फील्डमध्ये मी लहानपणी 6वी-7वीला असताना मी नाटक लिहायचो. हां, स्वतःना मला अजूनही आठवतं 6वीमध्ये असताना मी नाटक लिहायचो आणि स्वतः डायरेक्ट करायचो, स्वतः ॲक्टिंग करायचो. आणि मला अजूनही नाव आठवतं, खट्याळ पोरं आणि असं काहीतरी समथिंग नाव होतं त्याचं. आणि त्याचा सेकंड पार्ट पण बनलेला, म्हणजे इतकं ते नाटक गाजलेलं वगैरे असायचं शाळेमध्ये. आणि त्यावेळेपासूनच हे मला आवड होती, स्टेज परफॉर्मन्स, मग ते भाषण स्पर्धेमध्ये जाणं आणि ते भाषण देणं. सो मला ती आवड होती. पण इव्हेंच्युअली आपण मिडल क्लास फॅमिलीतले लोक असतो आणि मग ते माझा भाऊ CVPला होता बाय द वे पुण्यामध्ये. आणि मग ते काय होतं ना की अरे भाऊ इंजिनिअरिंग आहे आणि तो काय, आणि शाळेमध्ये थोडासा बरा होतो मी, म्हणजे मला माझं 10वीमध्ये चांगले मार्क्स होते, 12वीला चांगले मार्क्स होते. मग काय होतं ना, तुम्ही एक मिडल क्लास फॅमिलीतून आलेला असतात आणि अचानक असा डिसिजन नाही घेऊ शकत की चला फिल्म मेकिंग करायला जातो. कारण माझे टीचर आहे, वडील माझे वकील आहेत. त्यामुळं मग तो एक बाय डिफॉल्ट कोल्हापूरसारख्या छोट्या शहरांमध्ये एक डिसिजन होतो की चला इंजिनिअरिंग करूत आपण. पण बॅक ऑफ द माइंड मला माहीत होतं की मला हे कुठेतरी करायचं आहे, ॲक्टिंग करायची आहे, वॉट एव्हर, त्या इंडस्ट्रीमध्ये मला काहीतरी करायचं आहे. आणि मग घरातल्यांना मी सांगितलं की मला यार हे करायचं आहे. पण मिडल क्लास फॅमिलीचं असं असते की डिग्री घे आणि देन तू तिकडे जा. काय मग माझी डिग्री कंप्लीट झाली आणि त्याच्यानंतर मग मी PhD केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केला फिल्म मेकिंगमध्ये दिल्लीमधून. मग त्यानंतर मग ते असं झालं माझं, पण कंप्लीट करावं लागलं कारण ते मिडल क्लास फॅमिलीचे इश्यूज. मी थोडंसं पुन्हा बॅक जाईन. तुझं बालपण कसं होतं? आणि शिक्षकांची मुलं ही खूपच अभ्यासू असतात किंवा फक्त अभ्यास आहे की अभ्यास करणारी असतात, तर तू कसा होतास? म्हणजे अभ्यासू होतास की बॅक बेंचर असा फुल दंगामस्ती करणारा?
मी खरं सांगू का, मी एक्झॅक्ट अपोजिट होतो, पण ते मिक्सचर होतो. म्हणजे मी मला सांगायला असं थोडासा हे होईल, पण मी 9वीपर्यंत मी 5मध्ये असायचो पहिला. म्हणजे मला 8वीला चांगले मार्क होते, 9वीलाही चांगले मार्क होते. आणि आमच्या शाळेमध्ये कशी प्रोसेस असायची की विद्यापीठ हायस्कूल माझ्या शाळेचं नाव, आणि विद्यापीठ हायस्कूलमध्ये कोल्हापूरमध्ये अशी प्रोसेस होती की बेस्ट स्टुडंटसाठी मार्किंग असायचं. मग शिक्षकांचं मार्किंग असायचं, मग ह्यानं कल्चरलमध्ये काय केलं, काय ना स्पोर्ट्समध्ये काय आहे का, ह्याचं बाकीच्या गोष्टींमध्ये काय आहे का, अभ्यासामध्ये कसं आहे, सो ते मार्किंग मिळायचं. आणि मला 8वीला बेस्ट स्टुडंटचा अवॉर्ड मिळालेला. पण 9वीला तो दंगा, आणि ते इतकं दंगेखोर असायचं ना ते, तर मला काढून घेण्यात आलं. मला अजून आठवते, मार्किंग माझं खूप हायस्ट झालेलं आणि मला टीचरने बोलून घेतलं. आणि ज्याचा 2रा नंबर आला आणि माझा 1ला नंबर आला या मार्किंगमध्ये, त्यांनी सांगितलं की तू नाहीस बेस्ट स्टुडंट, तू प्रॉब्लेमॅटिक आहेस, तुझं नाही आहेस, तू बाकी ठिकाणी आहेस, तुझे टिकमार्क, पण तू दंगेखोर आहेस. मग तुझं तर तसा उलटा होतो मी. आणि मला अजूनही आठवतं, किस्सा म्हणून मजेशीर सांगतो. आता एवढं प्राऊडली सांगण्याची गोष्ट नाही आहे ती, पण माझ्या सगळ्या शिक्षकांनी, म्हणजे नाही म्हटलं तरी 25 ते 30 शिक्षकांनी आईला माझ्या वडिलांना बोलून घेतलेलं शाळेमध्ये. आणि बेल झाली, दुपारची घंटा वाजली आणि सगळे टीचर ह्याच्यामध्ये आले, शिक्षकांची रूम असते ना तिथे, आणि तिथे मला बोलून घेतलं. आणि जे शिक्षकांनी सांगायला चालू केलं, तुमचा मुलगा असा आहे, तसा आहे, हे आहे, ते आहे, तुम्ही हे केलंय, कसं शिकवलंय आणि असं शिकवलंय. अरे बाप रे बाप, मला अजूनही आठवते. आणि आईने त्यावेळेला तो किस्सा आठवते की आईनं लिटरली सगळी मुलं जमलेली, आणि आईनं सांगितलं की चप्पला सगळ्यांना म्हणले की चप्पलानं मार खाणारेस, घरी येतो दाखवत तुला मी. सो त्या पद्धतीनं माझं बालपण गेलंय. मी बऱ्यापैकी दंगेखोर होतो. अरे बऱ्यापैकी दंगेखोर होतो. म्हणजे तू फुल मस्तीखोर वगैरे पण होतास. आणि मग आता कसा आहेस तू? माझं ना तसं बघायला गेलं ना, मी आधी खूप एक्स्ट्रोवर्ड माणूस होतो. म्हणजे मला मित्र लागायची. मी माझ्या बर्थडेला कॉलेजमध्ये रॅली विली निघाली, मी स्कॉर्पियन्स नावाचा ग्रुप काढलेला 11वीमध्ये. अरे असं काहीतरी खूप एक्स्ट्रोवर्ड माणूस होतो मी. कारण की 10वीला पण मला आठवतंय, आपल्या शाळेमध्ये शिक्षक दिन असतो सगळ्या शाळांमध्ये. आमच्या शाळेमध्ये कसं असायचं, केळकर दिन नावाचा आमच्या एक शाळेमध्ये होता, आणि तिथं ना विद्यार्थी मुख्याध्यापक व्हायचे. 10वीला मी 3 दिवस मुख्याध्यापक होतो, पूर्ण शाळा हँडल केलो. सो तशा पद्धतीचं माझं एक पर्सनॅलिटी होती. थोडासा एक्स्ट्रोवर्ड होतो, मला आवडायचं बाहेर फिरायचं, लोकांना ते असतं ना की जाऊन मजाक मस्ती करणं आणि मग ते मुलांबरोबर फिरायचं, ते सगळं होतं. पण जसं मी म्हणू शकेन ना, जसं तुझा आता प्रश्न आला की आत्ता कसं आहे, तर जसं जसं तुम्ही इव्हॉल्व्ह होत जाता ना, की स्ट्रगलमध्ये जाता, तुम्हाला लाईफ कळायला लागते, मी कोण आहे, काय कशा पद्धतीनं आयुष्य आहे. कारण की आपण कोल्हापूरसारख्या सिटीमध्ये काय असतं, तो रंग दे बसंतीचा एक डायलॉग आहे की बाहर दुनिया में अच्छे अच्छे डीजे पीस गए, तसा प्रकार आहे तो. की कोल्हापूरमध्ये ना आपण खूप असं असतो की अरे सुना आणि अरे रॅले आणि असं काय तसं. जसं जसं तुम्ही मुंबईमध्ये मोठ्या शहरांमध्ये येता ना, तेव्हा तुम्ही स्ट्रगलमध्ये लाईफ फेजमध्ये जात असता, तेव्हा तुम्ही थोडं इंट्रोवर्ट व्हायला चालू होता. सो मी थोडासा आता मे बी ॲम्बिवर्ट आहे, म्हणजे थोडं एक्स्ट्रो पण कधी कधी असतो, दंगेखोर पण असतो. पण मला योग्य टाईमला स्वतःचं एक आयसोलेशन हवं असतं, आणि त्या आयसोलेशनसाठी मी गावाकडे जातो. सिलेक्टिव्हली तू एक्स्ट्रोवर्ट इंट्रोवर्ट आहे आपण असं म्हणूया. तू आणि जसं म्हणतोस की कोल्हापूर आणि नंतर तू जसं गावांमध्ये आलास, तर कोल्हापूर ते जेव्हा नवीन शहरात तू आलास तेव्हाचा आल्यानंतर कसं होतं? म्हणजे तुला खूप ओव्हरवेल्म झालं होतं, कारण एक पूर्ण मोठ्या सिटीत खूप मोठे सगळ्या गोष्टी, बिल्डिंग्स किंवा काय, तर ते कसं होतं? मी खरं सांगू काय, मी तुला एक वेगळं फिलॉसॉफिकल आन्सर देईन. आपण ना शहरामध्ये, छोट्या शहरांमध्ये असतो ना, तेव्हा एक मोठी ड्रीम घेऊन आपण आलेलो असतो. आणि आपलं ड्रीम म्हणजे माझा एक थोडासा, आय डोंट नो इट इज अ प्रॉब्लेम और इट इज अ गुड थिंग, ज्यामुळे आता मी अचीव केलं आहे, जे काही छोटं मोठं अचीव केलं आहे ते. कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये ना आपण खूप ओव्हर ॲम्बिशियस असतो. म्हणजे मी तरी पर्सनॅलिटी वाईज खूप ओव्हर ॲम्बिशियस होतो की मला ॲक्टर व्हायचं आहे, मोठा ॲक्टर व्हायचं आहे, बॉलिवूडचा स्टार व्हायचं आहे, मला ऑस्करच जिंकायचं आहे आणि मला मोठंच काहीतरी करायचं आहे. आणि त्या ॲम्बिशननं जेव्हा आपण मुंबईमध्ये येतो ना, मुंबई देत नाही. मुंबई तुम्हाला थोडीफार खाते स्टार्टिंगला, तुम्ही मुंबईमध्ये हरवता. आणि मला ॲडमिट करायला काहीच नाही वाटणार. जेव्हा मुंबईमध्ये मी यायचो, म्हणजे ऑब्व्हियसली माझं रुटीन असं असायचं की 2 महिने मुंबईमध्ये थांबलो की 10 दिवस परत कोल्हापूरला जाऊन आलो, कारण मला घरीच ते थोडंसं रिचार्ज लागायचं मला, की जाऊन थोडंसं यायचो मी. पण मुंबई खायची मला, कारण की तुम्ही मुंबईमध्ये खूप स्ट्रगल करत असता. तुम्हाला रेग्युलर बेसिसला काम नव्हतं तिथं, म्हणजे त्यावेळी नसायचं, कारण खूप इनिशियल फेजला आपलं एक तर बॅकग्राऊंड नाही आहे कोणाची, आपल्या घरातल्यांचा तसा सपोर्ट नसतो की जा बघू. आणि जेवणाचे प्रॉब्लेम्स असतात, तुमचे राहायचे प्रॉब्लेम्स असतात. मुंबई एक तर महागडी आहे, आणि तुमचे बाकीचे इंजिनिअरिंगचे मित्र दे आर अर्निंग गुड, आणि तुम्ही मग त्यामुळे मला मुंबईचा तसा एक्सपिरियन्स ना
मी म्हणेन की मुंबई तुम्हाला लगेच ॲक्सेप्ट नाही करत पटकन. तुम्ही टॅलेंटेड असाल 100% होईल, तुम्हाला एक दिवस ॲक्सेप्टन्स होणार तुमचा, पण ना इव्हेंच्युअली ना तुम्हाला सेटल व्हायला खूप टाईम लागतो. मुंबई मला असं वाटतं युजली तुम्हाला ना ती ॲब्सॉर्ब करायला टाईम घेते मुंबई, आणि तुम्ही पण मुंबईला ॲब्सॉर्ब करायला टाईम घेता, कारण की तेवढं मुंबई लगेच इझी नाही की आलो आणि राज्य केलं आणि चला आता किंग झालो मी, तसं नाही आहे ते. करेक्ट. मी ॲक्च्युली ह्या प्रश्नाकडे येणार होते. ॲज अ कलाकार म्हणून काय होतं की XYZ म्हणजे एक काम आपण करतो आणि पुढचं काम आपल्याला काही लगेच नाही मिळत, तर त्याच्यामध्ये ना खूप गॅप असतो. तर त्या गॅपमध्ये ना खूपदा असं होतं कलाकाराला, कारण काम नसेल तर अरे आता मी काय करू, आता काय करू. तर जेव्हा काम नसतो, तो जो मधला काळ असतो, तेव्हा तू नेमकं काय करतोस? टचवूड माझ्याकडे एक गोष्ट नेहमी असायची की मी नेहमी लिहायचो काही ना काहीतरी. म्हणजे ते एक नेहमी असायचं की मी वेगवेगळे शोज लिहायचो, पण ऑब्विसली पिचिंग प्रोसेसमध्ये असायचो. असं नाही होतं की शोज इन द सेन्स मी रियालिटी शो एकमध्ये लिहिलेला, त्यानंतर मी मध्येच मला स्क्रीन प्ले लिहायची आवड होती. मी मूवीज आत्ता नाही म्हटलं तर माझ्या 3-4 स्क्रीन प्ले बऱ्यापैकी रेडी आहेत की बाबा मी असं उद्या जाऊन मी पिच करू शकतो की ही स्क्रीन प्ले माझा आहे. सो मधल्या गॅपमध्ये मी ते करायचो, आणि त्याच्यामध्ये आणखी कसा प्लस पॉईंट असायचा की मी ऑडिशन पण द्यायचो. मला ॲक्टिंगची आवड होती आणि बाय डिफॉल्ट मला ॲक्टिंग करायची होती, त्यामुळे मी आरामनगर आहे मुंबईमध्ये फेमस, माहीत असेल वर्सोवाचं, ते जायचं नॉट फिट पुन्हा पुढे जा रोडमध्ये. सो तो प्रकार मी करायचो इन बिटवीन. पण ना मी मजा सांगेन, तो जो काळ आहे ना तो तुमची ना ॲज अन पर्सनॅलिटी म्हणून ना इतकी परीक्षा घेतो ना, तुझ्याकडे किती पेशन्स आहेत, तू किती सायकोलॉजिकली मेंटली किती स्ट्रॉंग आहेस, स्टेबल आहेस, किंवा तू फिजिकली किती राहू शकणार आहेस, ही मुंबई बघते. सो तो जो मधला काळ आहे ना, तू जो प्रश्न विचारतेस ना, तोच इम्पॉर्टंट आहे की त्या काळात तुम्ही किती सस्टेन करता स्वतःला. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पण मग ह्याच्यावरती ओव्हरकम, किंवा जसं तू म्हणतोस तू लिहायचास, आणि मग तू म्हणालास सुरुवातीला की तू जवळपास 10-12 वर्ष लिहित होतास, तर तू लिहित नेमकं काय होतास? म्हणजे नाटक, एकांकिका की सिरियल किंवा स्क्रीन प्ले, काय? माझं तसं ना, खरं सांगू नाटकाचा माझा तसा खूप डीप संबंध कधी झाला नाही. म्हणजे मी 11वी-12वीला पुरुषोत्तम वगैरे केलोय, पण आफ्टर 12th आणि आफ्टर इंजिनिअरिंग मी बऱ्यापैकी ते साईडलाच राहिलं माझ्याकडनं नाटक, आणि मी फिल्म मेकिंगमध्येच राहिलो. मग मी स्क्रीन प्ले लिहायचो, मला मूवी लिहायची आवड होती, आणि मी 2015ला आय थिंक एक शॉर्ट फिल्म लिहिली, तत्वमसी नावाची. तत्वमसी एक सायकोलॉजिकल ड्रामा होता, तो शॉर्ट फिल्मच होती, पण इन बिटवीन मी स्क्रीन प्लेज लिहायचो. आणि तुझा प्रश्न एक तो आय थिंक तू विचारता थांबलेस, दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन जो तू विचारत होतीस की तुम्ही सस्टेन कसं करता मध्ये. तर मला असं वाटतं ना, तुम्ही ना, म्हणजे मी इंडिव्हिज्युअली, मग ते मेडिटेशन असू दे किंवा तुम्ही म्हणजे तो माझा प्रकार सांगले, मी सांगत नाही बरोबर चूक आहे, दॅट्स माय ओपिनियन. मी सांगेन की मला मेडिटेशनचा खूप उपयोग झाला, किंवा सायकोलॉजिकली स्टेबल राहण्यासाठी तुम्ही किती चांगलं डाएट राहू शकता, किंवा तुम्ही काय चांगलं वाचू शकता का, कुठल्या, मी असं म्हणत नाही कुठल्या धर्मगुरूकडेच गेलं पाहिजे समथिंग लाईक दॅट, पण तुम्ही काही चांगल्या गोष्टी वाचता का, काही चांगल्या गोष्टी, ते स्टेबल राहण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सेल्फ मोटिवेशन हे जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की मी काम करून फेल झालो हे एक वेगळं मोटिवेशन आहे, पण मला कामच नाही आहे, मला अर्निंगच काय नाही आहे, ह्यासाठी जे मोटिवेशन लागते ना ते वेगळं मोटिवेशन लागते. आणि जे लोक करतायत ना त्यांना खरंच सल्यूट आहे, कारण मी त्या प्रोसेसमधून गेलोय. ते मोटिवेशन जगा वेगळं आहे की तुम्ही स्वतःला सकाळी उठून सांगताय तुमच्याकडे काम नाही आहे, सकाळी उठून, आणि तुम्ही स्वतःला सांगताय चल सुमित लिहायचं आहे, काहीतरी स्क्रिप्ट लिहायची आहे, उद्या जाऊन तुम्हाला ती यू नेवर नो मला डायरेक्ट करायला मिळेल, पण तू आता लिहायला बस स्क्रीन प्ले एका दिवसात नाही होत. स्क्रीन प्ले लिहायला यू नीड मिनिमम 6 months to 1 year. असं नाही होत की तुम्ही पटकन लिहिलं आणि ते मस्त कॉन्क्रीट झालं आणि चला आता, नाही होत ते कॉन्क्रीट व्हायला टाईम लागतो. मी असं म्हणत नाही, काही जण 1 महिन्यात पण लिहित असतील, पण माझी प्रोसेस अशी की मी काही लिहितो आणि ते 1 महिन्यानं असं वाटतं की काहीतरी चित्र लिहिले आपण, उद्या परत मला ह्याच्यावर काहीतरी नीट बसावं लागेल. सो ती प्रोसेस आहे. सो त्या इन बिटवीन जो टाईम आहे ना, तो मला वाटतं लिहिण्याचा पण आहे, सेल्फ मोटिवेट करण्याचा पण आहे, मेडिटेशन करून स्वतःला स्टेबल करण्याचं पण आहे, कारण की आपली फील्ड दररोज काम देत नाही. मग ते भलेही शाहरुख सर असतील किंवा आपल्या मराठीतले मोठे कलाकार अशोक सराफ सर असतील किंवा मी असेल किंवा कोणी व्हॉट एव्हर, तुम्हाला दररोज काम नाही आहे, दॅट्स ट्रूथ. आणि मला असं वाटतं तू म्हणालास की मी एकदा वाचतो महिनाभर आणि मी चेक काय लिहिलंय ते स्वतःला पारखणं किंवा हे खूप जास्त गरजेचं आहे. इम्पॉर्टंट आहे, कारण की ना नाहीतर काय होणार माहिती आहे का, मग चला यार करूयात फिल्म, आलंय लिहिलंय चला करूयात,
त्यात नाही मजा, असं मी तरी बिलीव्ह करतो की नुसतं रॅन्डम काही करण्यात तर मजा नाही आहे. मग ही फिल्म करण्याच्या आधी जसं तू म्हणालास तसं तू स्वतःला पारखत किंवा ओळखत कसा गेलास? या फिल्मची प्रोसेस सांगू का? या फिल्मच्या जर प्रोसेसविषयी विचारशील ना तू, ही प्रोसेस खूप वेगळ्या पद्धतीची होती. कारण की मी एक ऑलरेडी पान मसाला नावाची कॉन्सेप्ट होती माझी, जी मी मार्केटमध्ये प्रोड्युसर लोकांकडे, फंडर लोकांकडे घेऊन जात होतो. पण अनफॉर्च्युनेटली मराठीमध्ये त्याची थोडीशी वेगळी प्रोसेस आहे, किंवा कॉमेडीच हवं आहे बाबा, किंवा थोडे बायकांच्याच फिल्म्स आपल्याला हव्या आहेत बाबा, असं जरासं चालू होतं त्यावेळेला. मग ती थोडीशी फिल्म मी थोडीशी बाजूला ठेवली आणि एक छोटीशी स्मॉल कॉन्सेप्ट मी लिहिलेली, ज्याचा कॅनव्हास मला माहीत नव्हता एवढा होईल की थिएटर रिलीज अँड एव्हरीथिंग. मी तो कॅनव्हास असा ठेवलेला की मी ती डायरेक्ट करेन, ती लिहीन, माझ्या सगळे जे कोणी माझे क्रू मेंबर, जे फ्रेंड्स आहेत त्या लोकांना घेऊन मी करेन, आणि ती मी लिहून एक्झिक्यूट डायरेक्ट करेन, आणि ती मी डिजिटलला जाईन. दॅट वॉज माय थॉट इनिशियली, की ॲमेझॉन किंवा समथिंग वॉट जे काही कारण नुकतंच लॉकडाऊन संपलेलं तुमचं, आणि त्यावेळी थिएटरचा सगळा असा एक डेंजरपणा चालू होतो, अरे थिएटरमध्ये फिल्म चालत नाही आहेत, आणि डिजिटल बूममध्ये आलेलं. सो दॅट वॉज, आय थिंक दॅट वॉज द टाईम. पण पर्सनॅलिटी वाईज मी सांगू का तुला, मी सांगेन की मी खूप लकी आहे, असं मी स्वतःला म्हणेन की मी इतक्या लेट म्हणण्यापेक्षा काही वर्षानंतर मी डायरेक्ट करायला घेतलेत. कारण मी खूप आधी डायरेक्ट करायला घेतले असते ना, खूप उथळ झाले असते त्या. मी आता म्हणत नाही माझी फिल्म खूप डीप आहे, खूप एंटरटेनिंग मी बनवली आहे ती फिल्म. म्हणजे अशी खूप अशी लॉजिकल तर आहे, पण असं खूप घेऊन तुम्ही जाऊन फिल्म बघा असं मी म्हणत नाही आहे. टचवूड सगळ्यांना आवडते. आत्ताच सुनील सरांनी कॉमेंट केली आहे मोठी, त्यामुळं टचवूड लोकांना आवडती आहे ती. पण माझी पर्सनॅलिटी म्हणशील ना, तर इट्स अ गुड थिंग की मी आत्ता लिहायला चालू केले. म्हणजे आधीच्या स्क्रिप्ट थोड्या आता मी परत रिवाईज करतोय, कारण आयुष्य थोडंसं वेगळं आहे, आणि ते जर त्याच्यामध्ये आलं ना तर मला वाटतं थोडीशी मजा येऊ शकते स्क्रिप्ट्समध्ये. आणि जसं तू म्हणालास की अगेन तेच की तू इतके वर्ष थांबला कारण तू स्वतःला पण बघत होतास, पारखत होतास की कसं करता येत आहे. आणि तुझा पुण्याचा काय किस्सा आहे? तुझं FTIला तू ॲडमिशन घेणार होतास किंवा काय? हे मी ॲक्च्युली बघितलं 2-3 ठिकाणी, मला तुझ्याकडून परत एकदा ऐकायचं आहे. काय झालं ना मज्जा, FTI आपल्या इंजिनिअरिंगमध्ये जसं IIT असतं इंजिनिअरिंग, तसं आपल्या फिल्म मेकिंगमध्ये FTI असतं. आणि ते ड्रीम होतं. माझा भाऊ इथं असल्यामुळे मला भावानं सांगितलेलं की अरे फिरोद्या नाटक असतं इथे, करंडक असतात भरपूर, असं आहे, FTI आहे. आणि इंडियामध्ये ना खूप कमी इन्स्टिट्यूट आहेत ज्या फिल्म मेकिंग शिकवतात खूप डीपमध्ये. सो FTI एक आहे, आय थिंक सत्यजित रे इन्स्टिट्यूट आहे, साऊथ इंडियामध्ये एक आहे, आणि NSD आय थिंक फक्त नाटकाशी रिलेटेड आहे. फिल्म मेकिंग रिलेटेड जर टॉपचं जर म्हणायचं झालं तर FTI होतं त्यावेळेला. आणि तुम्ही ते वाचलेलं असतं की अरे यार मला इथं जायचं आहे. आणि फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, मी IT इंजिनियर होतो, मी करत होतो. आणि ते बबल सॉर्ट आणि ते सगळे प्रोग्राम C++ म्हणलं की अरे मला जास्ती व्हायला लागलं म्हणलं. आणि एकतर खूप वरवर करत होतो मी, भलेही माझे विषय तसे राहत नव्हते, पण मी वरवर करत होतो ते. मग मला म्हटलं की जायचं यार. मी काय केलं, एके दिवशी म्हटलं मी पुण्याला जाऊन येतो, आणि मी थर्ड इयरला मी आलो FTIमध्ये डायरेक्ट. आणि FTIमध्ये फिरतो इकडे तिकडे, आणि गेलो ऑफिसमध्ये. मी म्हटलं की सर मला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर काय प्रोसेस आहे? तर म्हणले अच्छा ठीक आहे. त्यांनी बिचाऱ्यांनी मला बसवलं, हां सांगा कसं आहे, काय आहे, कसं आहे. तर त्यांना मी सांगितलं, ते म्हणले काय शिकतोयस तू? म्हटलं सर इंजिनिअरिंग शिकतोय मी. अरे वा म्हणले, झाले ना कम्प्लीट? सर नाही झालं म्हणलं कम्प्लीट. सो तिथं बेसिक रूल मला कळाला की तुम्हाला डिग्री कम्प्लीट, ग्रॅज्युएशन. मग ते म्हणले की तुझी डिग्री नाही आहे. असं म्हटलं 12वी पास आहे की मी, चांगले मार्क पडले तुम्हाला. म्हणले तसं नसते म्हणले सुमित, घरी जा, डिग्री कम्प्लीट कर आणि मग आहे. आणि मग तो किस्सा असा झाला की मी फॉर्म भरला लास्ट इयरला, पण आता परत ती डेस्टिनी असते किंवा ते वॉट एव्हर असतं. तो माझा M4 होता त्यावेळेला, आय थिंक माझा पेपर M4चा समवेअर अराउंड मंगळवारी होता, आणि सोमवारी माझी FTIची एक्झाम होती. आणि मग ते कारण की ती जर परत डिग्रीचा इश्यू होता तुमचा, मग तुम्ही M4 नाही केलं तर, आणि M4 इज लाईक ते म्हणजे मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट म्हणजे इंजिनिअरिंगकरांसाठी ते डेंजर असतं ते. मग मी म्हटलं की चल ठीक आहे रावी, काय कर सकते, मग ते जाऊ दे म्हटलं. मग ते दिली नाही मग FTIची. म्हणजे मग तू पुण्यात किती दिवस होतास किंवा वर्ष? पुण्यात मी आलेलोच नाही. अच्छा, नाही. मी पुण्यात म्हणजे माझ्यासाठी पुणे का कोणास्टॉक माझ्या पुण्यासाठी वर्क म्हणजे झालंच नाही. मी पुण्यात कधीच नाही येऊ शकलो. म्हणजे मला यायची इच्छा होती कारण पुणे खूप भारी आहे, पण मला पुण्यात येताच आलं नाही. आय डोंट नो वाय. म्हणजे मी FTIसाठी पण नाही येऊ शकलो, इंजिनिअरिंगसाठी येऊन नाही शकलो, किंवा नाटकासाठी कधी आलो नाही, किंवा मॅचेस काहीच नाही मला करता आलं, कधीच नाही करता आलं. आणि मग तुझी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री ती दिल्लीमध्ये होती? दिल्लीमध्ये झाली. मग मुंबई पुणे सोडून डिरेक्ट दिल्लीचा एक्सपिरियन्स कसा होता? दिल्ली तर माझ्यासाठी सांगू काय,
म्हणजे ते ऑल टुगेदर वेगळीच ती दुनिया होती. कारण की एकतर इथलं कल्चर तिथं नाहीच आहे. म्हणजे ॲटलिस्ट मुंबईमध्ये थोडं तरी मराठी कल्चर दिसतं तुम्हाला, पण दिल्लीमध्ये नाहीच आहे, आसपासच काही नाही. आणि दिल्लीमध्ये म्हणजे मी नोएडा आणि दिल्लीच्या मध्ये राहत होतो ते. सो माझ्यासाठी एक चांगली गोष्ट अशी होती की मी खूप इंडिपेंडेंटली तिथं राहिलो. म्हणजे माझ्या आईवडिलांना माहीत नव्हतं की मी तिथं गेलो आहे. मी म्हणजे माझी ती पण प्रोसेस इंटरेस्टिंगली सांगतो मी की इंजिनिअरिंग संपली माझी मेमध्ये, माझा अजून रिझल्ट यायचा आहे. मी जूनमध्ये दिल्लीला गेलो. दिल्लीमध्ये एक इन्स्टिट्यूट होती छोटीशी, दुसरीच, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी गेलो आणि राहायला गेलेलो मी राजेंद्र नगर म्हणून. तिथे MPC UPC लोकांचं तिथं ठिकाण आहे. तिथे माझ्या भावाची सगळे मित्र MPC UPCला गेलेले, ते आता सगळ्या मोठ्या मोठ्या पदांवर आहेत. त्यांच्या रूममध्ये मी जाऊन राहिलेलो 5-6 दिवस आणि तिथं कॉलेजमध्ये गेलो मी. तर त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला कळालं की ते 2 BHK मध्ये कॉलेज होतं. म्हटलं हे काय कॉलेज आहे? ते जनरली 2 BHK मध्ये कॉलेज होतं ते. आणि मध्येच तिथे ट्रॉली टाकली आणि तिथंच काहीतरी चालू आहे. म्हणलं हे डेंजरस आहे म्हणलं. आणि तिथे एकतर आपण नवीन गेलो, मी एकटाच गेलेलो पाहिजे. माझ्या वडिलांनी मला तिकीट करून दिलेलं आईबाबांनी आणि मी गेलो तिकडे. आणि तिथं गेल्यानंतर मला कळालं की हे नाही आहे. मग तिथंच मी असं थांबलेलो 2-3 दिवस. म्हटलं चला दिल्ली बघूयात. सो मला सर्च करता करता माझ्या आईने सांगितलेलं की तू सर्च कर आणि तिथं कुठले इन्स्टिट्यूट आहेत का. तर तिथं हे इन्स्टिट्यूट होतं, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकलो, एशियन अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन. सो तिथे मी जस्ट फोन केला, म्हणतो मला कॉलेज बघायचं आहे. 22 वर्ष होतो मी, म्हणलं मला कॉलेज बघायचं आहे. मग मी कॉलेजला गेलो. तिथे एक मुलगीनं मला पूर्ण कॉलेज दाखवलं की बाबा इथे हा स्टुडिओ आहे, तो स्टुडिओ आहे. काही माहीत नव्हतं मला. मी कोल्हापुरातनं एकटंच तिकडे गेलो आहे. तिथं सायकलची एक पद्धत आहे, रिक्षाची पद्धत तिथं आहे, पण एक सायकलची पद्धत, सायकल रिक्षा आहे तिकडे. त्या सायकल रिक्षातनं गेलो, फिरतोय. पण ते कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला असं जाणवलं की ते कॉलेज मोठे मोठे स्टुडिओज होते. आणि ते फॅसिनेशन असतं ना, एकतर इंजिनिअरिंग करून आलो आहे आणि मला कॉलेजेस, अरे मस्त स्टुडिओ आणि बिडिओ. मग मी घरात फोन केला आणि तिथे ते परत मार्केटिंगचा हे होता. तिथे खूप मोठ्या मोठ्या लोकांचे फोटोज होते. अर्जुन कपूर, वरुण धवन, हे ते एडिटिंग शिकून गेलेत, ते एडिटिंग शिकून गेलेत. आणि आपण एक छोट्या शहरातून आलेलो असतो की अरे भारे, आपल्याला पण असंच काहीतरी व्हायचं आहे. मग मला ते कॉलेज डिसेंट वाटलं आणि मग त्या कॉलेजला मग मी ॲडमिशन घेतलो त्या दिवशी. कॅन यू इमॅजिन, मी घरात फोन केला, म्हणलो असं असं एवढी फी आहे, त्याची करू का? घरातले म्हणले कर. मग मी ॲडमिशन घेऊन आलो. तिथले तर मी त्या दिवशी PG पण शोधलं. म्हणजे त्या दिवशी मी गेलो आणि नोएडामध्ये आणि दिल्लीमध्ये एक प्रकार आहे की PGचा प्रकार तिथे भरपूर आहे. म्हणजे बेड सिस्टीम असते तिथे, किंवा तुम्ही बेड तुमचा घ्यायचा. तिथे गेलो, बेड शोधला. मित्र नव्हते कोण, मग तर मराठी कोण नव्हते. तिथं मला मद्रासी म्हणायची लोक. कारण की होय, तिथं दिल्लीमध्ये एकतर तुम्ही महाराष्ट्रीयन कोण असता, तुम्ही डायरेक्ट मद्रासी असता तुम्ही. तर तिथे कसं असतं, मी पण ऑब्झर्व केलंय की साऊथचेच असतात. साऊथ, येस, तुम्ही साऊथची लोक आहे असं. आणि त्यात आपला कलर पण थोडासा तिकडे मॅच होतो, म्हणजे तुम्ही मद्रासी आहे. मग त्यासाठी पण मला, मी तुला म्हटलं तसं की त्यावेळी थोडंसं एक्स्ट्रोवर्ट टाईपचं होतो. त्यामुळे मी मॅच झालो. आणि दिल्लीवाले लोक एक्स्ट्रोवर्ट आहेत, भयंकर एक्स्ट्रोवर्ट आहेत. ते पार्टी आणि बिर्टी आणि तो प्रकार आहे तिकडे. त्यामुळे बऱ्यापैकी मी मॅच झालो त्यांच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की ती प्रोसेस चांगली होती. म्हणजे मला ती आवडली. असं नाही की काय झालं असं नाही. सो इट्स गुड एक्सपिरियन्स. पण म्हणजे मग दिल्लीचा तुझ्या कामांमध्ये फरक किती पडला? कारण म्हणजे जसं तू म्हणतोस की तू स्वतः एक्स्ट्रोवर्ट होतास आणि तिकडचं ऑलरेडी वातावरण पण खूप एक्स्ट्रोवर्ट होतं. कारण ना बऱ्याचदा कसं होतं की आपल्या आयुष्यात ना आजूबाजूला खूप घटना वेगवेगळ्या प्रकारच्या घडत असतात, पण किती डोळसपणे त्यांच्याकडे बघणं पण गरजेचं असतं. आणि त्याचा ॲज अ रायटर म्हणून तुला फायदा कसा होतो की अच्छा, म्हणजे मग ह्याचं काहीतरी होऊ शकतं, म्हणजे एक स्टोरी, मग त्याचं पुढे जाऊन नाटक होईल, एकांकिका किंवा काहीही. तर घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणे बघणं हे किती जास्त महत्त्वाचं आहे तुला असं वाटतं? 100% इम्पॉर्टंट आहे. आणि माझं एक तसं एक चांगला, मी माझ्या पर्सनॅलिटीतलं ऑब्झर्वेशन सांगू शकेन की थोडंसं काय जे एक कॉमेडी वेनं जर काय घडत असेल विचित्र, तर ते ॲब्सॉर्ब मी करू शकतो बऱ्यापैकी. कारण तुला म्हटलं तसं की आपण तसं फन गाय असल्यामुळं ते थोडंसं ॲब्झॉर्ब करता येतं मला. आणि दिल्लीचा जर फायदा काय झाला हे जर मला विचारत असेल तर मी नक्की सांगेन की माझं हिंदी चांगलं झालं. कारण 1 वर्ष तुम्ही हिंदी बोलता, तुम्हाला ऑप्शनच नाही आहे. आणि इथं आल्यानंतर मुंबईमध्ये माझे मित्र मराठीतले कोणी नव्हते, मला त्यांच्यावरच राहायला लागलं. म्हणजे मी जेव्हा मुंबईमध्ये आलो तेव्हा माझ्याबरोबर माझे जे सगळे इंजिनिअरिंगचे मित्र होते ते सगळे ह्याच्यामध्ये पुण्यामध्येच राहत होते. मुंबईमध्ये कोणच नव्हतं. मुंबईमध्ये मला फॉर्च्युनेटली त्यासाठीच म्हणतो, कारण काय होतं ना, दिल्लीवाल्यांचं कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं आहे. भले ते अभ्यासात ढ असतील, पण त्यांचं इंग्लिश इतकं चांगलं आहे कारण की त्यांच्या लँग्वेजमध्येच ते आहे. मग हिंदी फास्ट बोलतात, इंग्लिश फास्ट बोलतात. म्हणजे मला ऑब्झर्वेशन असं पण मी सांगू शकेन, जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये मी होतो, ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी नावाचा असा एक प्रकार असतो. त्या ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये काश्मीरची वगैरे मुलं होती. अभ्यासामध्ये ओकेश होती सगळी मुलं ती.
पण तरी त्यांचं हिंदी आणि इंग्लिश असं सुपरफास्ट असतं ना, सो तो मला फायदा झाला. मी असं म्हणत नाही माझं इंग्लिश सुपरफास्ट आहे राईट नाव, पण मी असं म्हणेन की माझं हिंदी चांगलं झालं, कम्युनिकेशन स्किल चांगलं माझं सुधारलं त्यांच्यामुळे. कारण की ती मुलं ना सोडत नाहीत, ती मुलं ती लिटरली फाडतात. म्हणजे असं बोलण्यामध्ये ते आपल्याला जर मराठी दिलं ना आपण फाडतो, पण आपण हिंदी आणि इंग्लिशमध्ये थोडंसं गेलो ना, जेव्हा आपल्याला आपण ॲब्सॉर्ब करू तेव्हा आपण असतो कॉन्फिडंट. पण जोपर्यंत तुम्ही ऑब्सॉर्ब करत नाही हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज, तोपर्यंत तुम्ही थोडंसं अंडर कॉन्फिडंट राहता. दिल्लीमुळं मला ते असं पॉसिबल झालं की आता 2018मध्ये मी खूप यंग एजमध्ये मी इंडियाचा फर्स्ट एव्हर रियालिटी शो डायरेक्ट केला संजीव कपूरचा, इंडियाचं डिजिटल शेफ म्हणून. खूप यंग होतो त्यावेळेला मी, आणि 15 एपिसोड होते आणि मोठा स्टुडिओ होता तिथे. त्यामध्ये मी एकटाच हँडल करतोय, माझ्या अंडर नाही मला तर त्यावेळी 50-60 लोक होते आणि वॉज हँडलिंग, मी एकटाच हँडल करतोय. आणि यू आर डायरेक्टिंग संजीव कपूर खाना खजानावाले, आणि मला तसा रियालिटी शोचा खूप एक्सपिरियन्स नव्हता. पण मला वाटतं तो कॉन्फिडन्स, ते इंग्लिश, ते हिंदी येणं मला वाटतं तिथून थोडंसं मला मिळालं. कारण दिल्लीमध्ये ते थोडंसं आहे आणि त्याचं गुड नाही. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जेवढं फिरता ना, म्हणजे सेकंड क्वेश्चनकडे येईन मी तुझ्या, की जेवढं तुम्ही फिरता तेवढं तुम्ही जास्त ॲब्सॉर्ब करता. मला असं वाटतं की मी दिल्लीमध्ये असताना मला खूप साऱ्या गोष्टी ॲब्सॉर्ब करता आल्या. कारण आता पण मी ज्या कॉन्सेप्ट लिहितो, जेव्हा मला हिंदी कॉन्सेप्ट लिहायचे असतात तेव्हा मला ती यूज पडतं ना. नाहीतर मी मराठीमध्ये असतो, कोल्हापूरमध्ये असतो किंवा पुण्यामध्ये असतो, तर माझ्या आसपास त्याच गोष्टी घडतात ज्या मी लिहित असतो. मी रँडम एकतर मी लिहिणार खूप सायफाय, जे तुमच्या इमॅजिनेशनच्या बाहेर आहे किंवा जे तुमच्या रिअलिस्टिक वर्डच्या थोडंसं बाहेर आहे ते तुम्ही लिहिणार. नाहीतर तुम्ही रिअलिस्टिकच आसपास लिहिणार, थोडंसं मॉड्युलेट करून लिहिणार. मराठीमध्ये मला वाटतं की तेचपणा आला असता जर मी लिहिला असता तर. दिल्लीमुळे मला असं एक झालं किंवा मुंबईमुळे पण त्या लोकांची बोलायची पद्धत किंवा त्यांची राहण्याची पद्धत, मी ज्यांच्या रूम शेअर केल्यात त्यांची बोलायची पद्धत, त्यांचे ते जे काय आता नशा त्यांचा आहे ते वॉटेवर ज्या काही गोष्टी आहेत त्या बघायला मिळाल्या ना मला, की त्यांची पर्सनॅलिटी बघायला मिळाली मला. सो मला वाटतं की तो माझ्या लाईफचा एक गुड पार्ट आहे की मला या लोकांबरोबर राहता आलं किंवा त्या लोकांबरोबर मी अजूनसुद्धा कनेक्टमध्ये आहे. आणि आत्ता ना लॉकडाऊन नंतर असं OTT वरती आपण खूप येतोय, तर ह्याचा मूवीजला कितपत फायदा आहे, तोटा आहे, किंवा याबद्दल डिरेक्टर म्हणून तुझं मत काय, किंवा इवन प्रोड्युसर म्हणून सुद्धा? प्रॉब्लेम कुठे येतो ना, OTT थिएटर व्हॉटेवर तुम्ही जरी कॉन्सेप्ट सगळ्या जरी म्हणल्या, प्रॉब्लेम इंडिपेंडंट फिल्म मेकरला आहे. म्हणजे OTT चांगला आहे का? चांगला आहे ना. थिएटर चांगला आहे का? चांगला आहे ना. प्रॉब्लेम इंडिपेंडंट डायरेक्टरनंच आहे. तुम्ही ते क्रॅक कसं करता हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही ते, आणि मोस्ट ऑफ द म्हणजे मी क्विक आन्सर देत असेल म्हणून काही पॉईंट माझे मिस होत असतील तरी मी सांगतो की जे काय आत्ता OTT आहे ना ते खूप कॉर्पोरेट आहे. म्हणजे आता बरं ते फक्त काय आपल्या इंडस्ट्रीमध्येच नाही, ते सगळीकडे आहे. सपोज आपण दोघं एक फिल्म मेकर आहोत आणि युअर ऑल्सो, तुझ्याकडे सुद्धा कॅलिबर आहे, माझ्याकडे सुद्धा कॅलिबर आहे, आणि माझा मित्र आहे जो मला ओळखतो, सो तो मला चान्स देणार आहे पटकन रादर दॅन तुला. किंवा तुला 100 मार्क आहेत आणि मला 80 मार्क आहेत, पण मी 80 मार्काचा माझ्या ओळखीचा माणूस आहे, तर तो मला थोडंसं चान्स देणार आहे कारण ते रिलेशनशिप वर्क होणार आहे की चल यार माझंच मित्र आहे ते. आता हे इथंच आहे का, इंडियामध्येच आहे का, किंवा फक्त आपल्या फिल्म इंडस्ट्रीत आहे का? नाही, ते सगळीकडेच आहे. पण तिथे इंडिपेंडंट प्रोड्युसरचा थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणजे मला असं वाटतं, आता मी ॲज अन आत्ता माझी विशाळ नावाची फिल्म आली आहे, सो मला विकताना तो प्रॉब्लेमच आहे. कारण मग त्याच्यामध्ये तुम्ही इंडिपेंडेंटली बनवलं असता, मग तुम्हाला फेस नाही आहे. बरं, सगळ्यात मोठा म्हणजे OTTचा, आणि आधी OTTची एक चांगली गोष्ट सांगतो, दॅट्स अ गुड क्वेश्चन. OTTचं काय होतं, आधी मोठे स्टार नव्हते लागत, कॉन्टेंट लागायचा. बिफोर द कोविड तुम्हाला मोठे स्टार, त्यांना कॉन्टेंट हवा होता. मग ते मोठे स्टार नसले तरी चालतील, मग छोट्या कॉन्टेंटना सुद्धा, अरे कॉन्टेंट चांगले आहे ना, अरे तू छान बनवलेस ना, चल घे. आता नाही आहे, आता तुम्हाला परत थंबनेलच पाहिजे, कारण तुम्हाला आता चांगला आर्टिस्टच पाहिजे. बरं, चांगले आर्टिस्ट पंकज त्रिपाठी 3 वर्ष अवेलेबल नाही आहेत. पंकज त्रिपाठी का अवेलेबलच नाहीत तुम्हाला. बरं, आता चालणारी हीच लोक आहेत, OTTवर चालणार आहेत. राजकुमार राव, नवाजुद्दीन सिद्दीकी, ह्या मोठे जे लोक आहेत त्या लोकांना तुम्हाला क्विकली नाही मिळत आहे ना. बरं, तुम्ही ऑब्व्हियसली प्रूव्ह केला असाल, आता टचवूड आय डोंट नो की मग विशा हाडमुळे मे बी ते मला अवेलेबल होतील, पण इंडिपेंडंट डायरेक्टर आणि फिल्म मेकर हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही मोठे स्टार नाही घेऊ शकत, मोठे बजेट नाही टाकू शकत, कारण रिकव्हरीचे प्रॉब्लेम्स आहेत. आधी आमच्यासारखं आपल्यासारख्या इंडिपेंडंट डायरेक्टर्सना, प्रोड्युसर्सना चांगलं होतं, यार चला OTT आहे, चला यार मी भले आता फिल्म नाही 4-5 करोडची बनवू शकत आहे, मी व्हॉटेवर XYZ अमाऊंटची बनवू शकतो, आणि मी डिजिटल, मी तुला म्हणलो पण माझी फिल्म विषय डिजिटलसाठी होती. पण अनफॉर्च्युनेटली ती फॉर्च्युनेटली म्हणूया की ती मोठ्या कॅनव्हासवर आली. पण ते बदललंय सगळी गणितं.
आता माझी एक आता मजा सांगायची झाली तर माझी एक फिल्म आहे, म्हणजे वेब कॉन्टेंट आहे तो, बरखा सरकार नावाचा, जो मी हिंदी बनवलेला. लॉकडाऊन लिटरली माझं शूटिंग संपलं, एडिटिंग चालू आहे आणि मला लॉकडाऊन लागलं. हिंदी फिल्म आहे, म्हणजे हिंदी वेब कॉन्टेंट आहे. आता मोस्ट प्रोबेबली आम्ही त्यांचं वेब सिरीजमध्ये कन्वर्ट करायचं चालू आहे, पण त्याच्यामध्ये मोठा स्टार नाही आहे. कॉन्टेंट इज गुड, मस्त डिसेंट कॉन्टेंट आहे तो, पण सगळी गणितच बदलली ना. म्हणजे मला अजूनही क्लिअर आठवतं आहे, जानेवारीमध्ये माझं सगळं संपलं आणि मार्चमध्ये लागला आणि जूनमध्ये गुलाब सीतापर रिलीज झाली ॲमेझॉनला. आय स्टील रिमेंबर. आणि गुलाब सीतापर रिलीज झाली आणि अमिताभ बच्चन आले तुमच्या ह्याच्यावर OTTवर. अगदीच. आणि मग ॲमेझॉन वगैरे म्हणायला लागलं की इसको हटा, कौन समती इसको हटा, भाई अमिताभ बच्चन कोण आहे. असं ऑब्व्हियसली होणार आहे ना, कारण लोक आता थिएटरवरनं डायरेक्ट OTTवर आलेत. मग अमिताभ बच्चनचंच बघणार आहेत ना लोक, रादर दॅन नवीन कॉन्टेंट. आणि एवढा कॉन्टेंट आहे मार्केटमध्ये, एवढा कॉन्टेंट आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, थिएटर, किती कॉन्टेंट आहे. त्यामधून मला पॉपअप करून वरती यायचं आहे की अरे सुमितनं काहीतरी बनवलं आहे, सो तो मला वाटते की इंडिपेंडंट प्रोड्युसर्सचा प्रॉब्लेम आहे OTTला. अदरवाईज सगळेच प्लॅटफॉर्म चांगले आहेत माझ्यासाठी. पण आत्ता आपण कॉन्टेंटबद्दल बोलतोय की खरंच आपल्याकडे एवढा कॉन्टेंट आहे, इवन मराठीमध्ये पण, आपल्या हिंदी इंडस्ट्रीमध्ये पण. आणि आता असं पण होतं आहे की हॉलिवूडसारख्या मूवीजचे पोस्ट प्रोडक्शन इंडियामधलीच लोकं किंवा इंडियामध्ये पण होतात, इवन मुंबईमध्ये. तरी पण मग असं का म्हणतात की अरे आता बॉलिवूडचा दर्जा कमी झाला, किंवा फॉर दॅट मॅटर आपल्या इंडस्ट्रीचा सुद्धा की अरे कॉन्टेंट नाही आहे, चांगलं काही बघायला मिळत नाही आहे, तेचपणा येतोय, असं का होतं आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी सांगून, बजेट. खरंच बजेटचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी कुठेतरी वाचत होतो, ख्रिस्टोफर नोलनच्या फिल्म्स, आय थिंक मोठ्यांची नावं घेतोय आपण, पण त्यांच्या फिल्मचं बजेट काहीतरी वेगळंच आहे. 2-3 हजार कोटीचे त्यांचे बजेट्स आहेत. 15 कोटी, 1500 कोटी वगैरे. सो तुम्ही जेव्हा कम टू बॉलिवूड, आय थिंक आता हे पण वरवरच्याच आकड्यात खऱ्या आकडे प्रोड्युसर्सच माहीत असणार आहेत. तानाजी नावाची फिल्म होती, आय थिंक 150 करोडची फिल्म होती. आता 150 करोडच्या फिल्ममध्ये तुम्ही काही गोष्टीच बनवू शकता, जे मला नक्की माहिती आहे. कारण की VFX हे ऑलटुगेदर वेगळी दुनिया आहे. त्यांच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे खर्च आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांचे जे आर्टिस्ट आहेत त्यांचे फीस भरपूर आहेत. सो मला वाटते त्या अमाऊंटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जरासा आपला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि VFX सोडलंच ना, अनुराग कश्यप परवा बनलेत बघ, की मी थोडंफार ॲग्री करतोय, खूप बोल्ड बोलणं होईल माझ्याकडून अनुराग कश्यप सर आहेत ते, पण त्यांना थोडं मी ॲग्री असं करतो की काही लोक ना स्टुडिओजमध्ये बसून कॉन्टेंट तयार करतात, त्यांना खरी दुनिया माहीत नाही आहे. तेच मराठीमध्ये होतंय का असं मला थोडंसं वाटतंय की डायरेक्टर्सची दुनिया आणि डायरेक्टरला सांगण्याची दुनिया आणि मे बी ऑडियन्सची दुनिया ही थोडीशी वेगवेगळी आहे का, असं एक स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे फिल्म मेकर्सनी किंवा प्रोड्युसर्सनी. कारण की कांतारा बघतायत का लोक, कांतारा बघतायत. मल्याळम सिनेमा बघतायत का लोक, बघतात. मंजुमल बॉयज बघितला का, बघितला. सगळे चित्रपट बघितले. आवेशम बघितला का, बघितला लोकांनी. ती दुनिया मला रिलेटेबल होती, पण माझ्या इथल्या सिनेमांची मला रिलेटेबिलिटी होत नाही आहे. ह्याचे एक रिझन्स शोधणं गरजेचं आहे. परत मला वाटतं आहे की ॲज अन प्रोड्युसर डायरेक्टर मी असंच म्हणणार आहे थोडंफार की अरे माझ्याकडे बजेट नाही आहे, कारण की माझ्याकडे बजेटचे लिमिटेशन्स आहेत. पण तरीही आपण स्टोरी वाईज नवीन आहोत का, कॉस्ट्युम वाईज रिलेटेबल आहोत का, देन कॅमेरा वाईज इनोव्हेटिव्ह आहोत का आपण, देन स्टायलायझिंग बाबतीत इनोव्हेटिव्ह आहोत का, हे बघायला पाहिजे. मल्याळम चित्रपट आत्ता त्यांचे 15-20-10 करोडला गेले ती लोकांना, ते पण इंडिपेंडंटच फिल्म बनवत होते. मला वाटतं की तुमची रिलेटेबिलिटी लोकांबरोबरची थोडी नाही आहे, इनोव्हेटिव्ह आपण थोडेसे नाही होत. त्यामुळे मला वाटतं की तेचपणा येतोय, रिलेटिव्हिटी कुठेतरी मिस होतीये. करेक्ट. एकतर आपण खूपच शहरी बनवतोय, नाहीतर मग आपण जे डिस्कस केलं, एकतर आपण खूपच शहरी बनवतो, नाहीतर खूपच खेड्यातलं बनवतोय. मधला जो ऑडियन्स आहे तो नाही कॅप्चर होत आहे. आणि आता खूप खेडेगाव नाही राहिले, खरं सांगतोय मी, तसं नाही राहिलं. कारण की आता मी कोल्हापूरचंच आहे, मी आता कुठं राहतोय, कोल्हापुरात राहतोय. कोल्हापूरपासून 50 किलोमीटर माझं गाव आहे, जेमेंडलो गारगोटी नावाचं, दारवड नावाचं गाव आहे. तिथे लोक इंजिनिअरिंग झालेत, आता पोरं जातात की इंजिनिअरिंगला. आता तिथं कुठं आता राहिले आजकालची पोरं गांधी टोपी घालून, अरे कुठं चाललंयस रे तू, क्या इकडे येतेस काय, नाही राहिले ना आता. ते प्रत्येकाकडे मोबाईल आलाय आता. सगळी लोक बऱ्यापैकी अवेअर झालेत, पूर्ण अवेअर झालेत. बरं, कांतारा माझ्या गावातल्या माणसाने जाऊन शहरात चित्रपट बघितला, सो ते का बघितलं, त्याची स्टायलायझिंग होतं का, त्याचा कॅनव्हास किती होता. सो मला वाटतं थोडंसं आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे मराठीमध्ये, नाहीतर मग ते
लोक तुम्हाला शिवाय देणार, शिवाय इन द सेन्स वाईट बोलणार, मग आम्ही ऑडियन्सना म्हणणार आहे तुम्ही येत नाही आहे, ते गॅप राहणार मग तो. इवन मी एक अनुभवलं आहे की माझी एक रूममेट होती, ती साऊथ इंडियन होती. सो आता डिस्कशन व्हायचं फिल्म्सबद्दल, तर मी ही फिल्म बघितली, तिने मराठीतली सैराट सोडून एकही फिल्म बघितली नाही आहे. आपण डिस्कस केलं, आपण कुठले सिनेमे बघितलेत, आपण पण नाही बघत आहेत. अगं प्रॉब्लेम तोच आहे, मराठीमध्ये रिलेटिबिलिटी नाही आहे. म्हणजे खूप बोल्ड बोलणं होईल माझ्याकडून मे बी, म्हणजे मी स्वतःलाही आरशात बघून विचारले पाहिजे प्रश्न की आपण खरंच चांगले सिनेमे बनवतोय का, बनवले पाहिजेत का. पण दॅट्स ट्रूथ आहे, खूप कमी सिनेमे आपण बघतोय मराठीतले. करेक्ट. आणि आपण ते मगाशी मधल्या फळीबद्दल जे बोलत होतो, हल्ली असं का होतं आहे की शाळा, सैराट, फॅन्ड्री हे सिनेमे आल्यानंतर गावाकडच्या लव्ह स्टोरीज किंवा गावाकडचं प्रेम हे खूप जास्त अपिलिंग होतं आहे, किंवा ह्याच संदर्भातले खूप पिक्चर आहेत असं वाटत आहेत. तर याबद्दल तुला काय वाटतं? का त्या जास्त रिलेट होतात लोकांना म्हणून त्या बघाव्याशा वाटतात? नाही, तसं नाही आहे. मी खरं सांगू का, फॅन्ड्री माझ्या वन ऑफ, म्हणजे मी म्हणू शकतो माझ्या सगळ्यात आवडती फिल्म आहे. त्याच्यामध्ये एक स्वतःचं नाविन्य होतं ना, म्हणून ती फिल्म आवडली. आता किती सिनेमे येऊन गेले सैराट नंतर सेम एक्झॅक्ट कॉन्सेप्टचे, नाही आवडले लोकांना. सैराटमध्ये स्वतःचं स्टायलायझिंग होतं, त्यांचं एक स्वतःची सांगण्याची पद्धत आहे नागराज सरांची, त्यांची एक स्वतःची, नुसताच मला काहीतरी सांगायचं आणि नुसतंच मी काहीतरी बनवते असं नाही आहे ना. इट्स वेल मेड फिल्म आहे ती. गाणी टॉप नॉच आहेत. त्यानंतर प्रत्येक पॅकेज जर बघितलं ना, कॉस्ट्युम्सपासून एव्हरीथिंग ते रिलेटेबल आहे मला. खरंच गावाकडची ती पोरग एक, खरंच तो जो प्रदीप, आय थिंक त्याच्या ॲक्टरचं नाव आहे, जे लंगड्याचं कॅरेक्टर केलं आहे, तो तशी आपण गावात माणसं बघितलोय. सल्या नावाचं खरंच पंचरवाला आपण बघितलोय. ही कॅरेक्टर आहेत ना. सो मला वाटते तो खूप अभ्यासपूर्वक केलेली ती फिल्म आहे. आता तीच सेम फिल्म मी 100 जर आल्या पुढच्या तर मी नाही बघणार आहे ना. तो प्रॉब्लेम होतो की, आणि तोच होतो आता जिम्मा गाजली म्हणून ते पॅटर्न येत गेले की बाबा आय थिंक बाई पण भारी देवा पण गाजला. सो मला वाटते ना, आपण ना फक्त मग कमर्शियलकडे वळायला चालू करतो. मला असं वाटतं की फिल्म बनवेपर्यंत आर्टचा विचार झाला पाहिजे, त्यानंतर मग थोडासा म्हणजे ऑब्व्हियसली तुमच्या ॲज अन प्रोड्युसर तुमच्या डोक्यामध्ये बॅकअपमध्ये माइंड असला पाहिजे बिझनेस की बाबा कसं रिलीज करायचं आहे, काय रिलीज करायचं आहे. पण मला असं वाटतं ना, सिनेमाची जर स्वतःची काय आयडेंटिटी नसेल ना, नाही मजा येणार. मी खरं सांगतो, नाही मजा येणार. म्हणजे मल्याळम सिनेमा मी मुद्दाम भरपूर वेळा नाव घेतो आपण, मल्याळम, पण स्वतःची आयडेंटिटी आहे. छोट्याच कॉन्सेप्ट्स आहेत, पण इतकी भारी आयडेंटिटी आहे ना प्रत्येक सिनेमांना. सो मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहे. आणि रिलेटेबल, शाळा रिलेटेबल का होतो, कारण रिलेटेबल होता सिनेमा. फॅन्ड्री रिलेटेबल होता, सैराट रिलेटेबल होता म्हणून गाजला. आता शाळासारखी खूप फिल्म निघालेत, पण त्या रिलेटेबल नव्हत्या, चालल्याच नाहीत, त्या नव्हत्या त्या रिलेटेबल. सो मला वाटतं की त्या मला भावणारी ती कॉन्सेप्ट आहे का, त्यातलं प्रत्येक गोष्ट मला भावते का, त्यातले कॉस्ट्युम्सपासून सगळ्या गोष्टीपासून सगळं ते पॅकेजिंग आहे का माझ्यासाठी चांगलं, तर मे बी लोकांना आवडणार आहे. नाही तर ते म्हणजे त्यांनी एक बेंचमार्क सेट केलाय आणि त्याच्यानंतर ज्या फिल्म झाल्या त्याच्यानंतर त्यामुळे त्या रिलेट होत नाहीत कधीतरी. आणि हल्ली असं पण खूप होतंय की फिल्ममध्ये ना सगळं गावाकडचं दाखवलं जातं, पण हिरोईन असते ना तिला गावाकडची केलं जातं. तर ह्याच्याबद्दल तुला काय वाटतं? मग का गावातलीच आपण कधी घेत नाही परत? मी तुला सांगू, मी त्याच्या डीपमध्ये जातो प्रश्न. येस, वी वॉन्ट दॅट. त्याच्या डीप प्रश्नामध्ये जातो. हे बघ काय झालं माहिती का, मी मगाशी सांगितलं तसं की संदीप रेड्डी वांगा जे आता ॲनिमलचे डिरेक्टर आहेत मोठे, त्यांना एक प्रश्न विचारला आहे का तेलुगू ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये की व्हॉट इज द मिनिमम रिकव्हरी अमाऊंट इन आर इंडस्ट्री. सो त्यांनी काय सांगितलं, 4 करोड ही मिनिमम अमाऊंट आहे जी रिकवर होऊ शकेल तेलुगू इंडस्ट्रीमध्ये. नवीन डायरेक्टर असेल चालेल, नवीन प्रोड्युसर असला तरी चालेल, नवीन ॲक्टर असला तरी चालेल, तरी पण 4 करोड तुमची रिकव्हरी अमाऊंट आहे. मराठीमध्ये काय आहे माहिती आहे का, सबसिडी. सगळ्यात वाईट गोष्ट काय, सबसिडी. मग ॲज अन मी प्रोड्युसर, मी खरं सांगू का, आत्ता विषय हाडमध्ये 95% पण म्हणणार आहे, 98% हे लोक कोल्हापूरचे आहेत. कारण कोल्हापुरी बॅकग्राऊंडची ती फिल्म आहे. पर्ण एकटीच पुण्यातली आहे जी आता क्वेश्चनला रिलेटेबल होते. आता प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का, ॲज अन प्रोड्युसर, आता ते का गणित आहे, कशासाठी गणित आहे, हे चुकीचं पण आहे. म्हणजे दॅट्स अ गुड क्वेश्चन, हा चुकीचं आहे. पण मला मे बी ते सुधारता येईल काय मला माहीत नाही. पण बरं, पहिली गोष्ट, पर्ण का, हे जर मला प्रश्न विचारशील तर पर्ण जेन्युइनली गुड ॲक्ट्रेस, करेक्ट, ती खूप चांगली ॲक्ट्रेस आहे. तिचं मी काम बघत आलेलो आणि तिचं एक चांगली गोष्ट अशी झाली की
ती मॉडर्न पण होऊ शकते आणि शहरातली पण होऊ शकते आणि खेड्यातली पण दिसू शकते. हा तिचा एक प्लस पॉईंट होता आणि त्यामुळे मला ती आवडलेलीच ॲज अन ॲक्टर म्हणून. पण कमर्शियल बिझनेसमध्ये येणं तू प्रॉब्लेम काय होतो ना, मी या गेल्या 6 वर्षांमध्ये ॲज अन प्रोड्युसर म्हणून काम करताना मला हे दिसते की फिल्म विकण्याचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. मी तुला आता म्हणलं हिंदी फिल्म मला विकता नाही आली. दॅट्स माझं हे संस्कार माझ्यावर हे झाले लॉकडाऊन नंतरचे की सुमित फिल्म बनवायची असेल तर यू नीड अ आर्टिस्ट. बरं मराठीमध्ये आर्टिस्ट घेऊन फिल्म चालते का? नाही चालत. पण हे कल्चर बनलंय. हे का कल्चर बनलंय, कशासाठी कल्चर बनलंय मला माहीत नाही आहे. बरं तुम्ही म्हणाल मग सैराट कशी कळली? झीची फिल्म आहे ती. नाही म्हणलं तर त्यांनी मिनिमम आय डोंट नो, मी खूपच बोल भिडूसारखं खूप मोठे शब्द वापरतोय, मोठी मोठी नावं घेतोय, पण झीची फिल्म होती यार ती. त्या फिल्मला मोठं बजेट होतं. म्हणजे यू कांट इमॅजिन त्यांनी मार्केटिंग काय केलेलं. म्हणजे मला असं वाटतं की गाणीच त्याच्या आधी पॉप्युलर झाली. अजय अतुल सरांना अफोर्ड करायला त्यांची फी इतकी फी आहे त्यांची, अफोर्ड नाही करतायत त्यांना, म्हणजे आमच्यासारख्या इंडिपेंडंट डायरेक्टरना. मे बी आता होईल कारण त्यांनी तुझं काम बघितलंय, चल सुमित कमी बजेटमध्ये करतो ते, कारण तेवढे ते आर्टिस्ट आहेत चांगले. पण मला असं वाटतं ना की नवीन आर्टिस्टना घेण्यात तो एक छोटा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारला जातो. डिस्ट्रीब्युटरचा माझा पहिला प्रश्न आहे की सुमित तुझ्या आर्टिस्ट कोण आहेत, त्याच्याप्रमाणे रिलीज आपण करणार आहोत. मला सॅटेलाईटला पहिला प्रश्न विचारला जातो की कोण आहे आर्टिस्ट, तुम्हाला बघितलं जातं. बरं हे काय मला जेन्युइनली माहीत नाही. बरं त्याचं गणित असं पण असण्याची शक्यता आहे की परत ऑडियन्स म्हणून तो प्रॉब्लेम असू शकतो का? बरं हे प्रश्नच आहेत, ह्याचं अजून सोल्युशन कोणालाच नाही आहे. झी टॉकीजला रॅन्डम फिल्म लागली, कोणी आर्टिस्ट नाही आहेत, इमॅजिन करूयात आपण, फिल्म बघणार आहे का आपण? हा एक मोठा प्रश्न आहे. खरंच फिल्म बघणार आहात का तुम्ही ॲज अन ऑडियन्स? रॅन्डम फिल्म लागली आहे ज्याचं मार्केटिंग कमी झाले, ती फिल्म रॅन्डम आपण बघणार आहोत का? नाही. जिबे आता आपल्या विषयाचा तोच, आपण त्या इश्यूकडे येऊत नंतर की कसं कसं मी टॅकल केलं. सो सॅटेलाईटला हा प्रश्न येतो की ते म्हणतात की आर्टिस्ट घेऊन या. आर्टिस्ट घेतलं तर फिल्म चालणार आहे का? नाही चालणार आहे. मग ह्याच्या गणितामध्ये आपण कुठेतरी अडकलं असं मला वाटतंय. मोठे आर्टिस्ट लागणार आहेत का? आता नेटफ्लिक्स मोठ्या आर्टिस्टशिवाय उभंच नाही करतो. बरं तुमचा कॉन्टेंट मग इतकं एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहिजे. बरं ती प्रोसेस कशी आहे सांगतो. तुम्ही त्यांना मेल करायचा, त्या मेलमधनं ते बघणार किंवा तुमच्या ओळखीतनं मग ते बघणार. मग त्यांच्या टीम्स असतात, मग त्याच्यानंतर फायनल ते जे मार्केटिंगवाले असतात, मग त्यांचे मेन लोक बॉस असतात, ते बघणार, मग त्यांच्यात अप्रूव्ह होणार. त्या प्रोसेसमध्ये 1 वर्ष जातो. ही प्रोसेस हेक्टिक आहे. तुम्ही 7-8 कोटीची फिल्म बनवता, म्हणजे हिंदी असू दे, मराठी असू दे, किंवा मराठी कमी बजेटची असू दे, त्या प्रोसेसमध्ये तुम्ही सर्व्हाइव्ह कसं करणार आहात? तुम्ही सर्व्हाइव्हच नाही करू शकणार. मीच बघ ना, आज पर्ण नसती तर मी खरं सांगतो आज व्हॉट एव्हर यार, इंडस्ट्रीने तसं रेकग्नाइज नसतं केलं. मी तुला खरं सांगतो, इंडिपेंडंट फिल्म राहिली असती ती. आज पर्णमुळं हां एक चांगली गोष्ट काय आहे, फिल्म माझी चांगली आहे. सुनील सरांनी फिल्म पर्ण म्हणून ॲप्रिशिएट नाही केली, फिल्म म्हणून ॲप्रिशिएट केली. मला त्यांनी सांगितलं की माझं डायरेक्शन मला आवडलं. पण जेव्हा तुम्ही आता हिरोईन म्हणून घेता किंवा कुठल्या तरी खेड्यातल्या, तू म्हणून प्रश्न विचारले तशी, तर याला ही थोडीशी बिझनेस गणित अप्लाय करावे लागतील या घडीला. मला ॲज अन इंडिपेंडंट विचारशील तर, ॲज अन डायरेक्टर विचारशील तर, जिथं ज्या आर्टिस्टची गरज आहे ते आर्टिस्ट तिथं असलाच पाहिजे. पर्ण तिथं फिट का बसली? बिकॉज शी इज वेल नोन आर्टिस्ट अँड शी इज अ गुड ॲक्ट्रेस. ते फिट होणार ते गणित होतं. म्हणजे मी फक्त ती फेमस आहे म्हणून नाही, मोल्ड इनटू गावाकडची मुलगी होऊ शकते म्हणून मी तिला ते बरोबर ठोकला, तिथे तो बसला की सगळं गणित बसून ती बसली तिथे. पण तसं ब्लाइंडली जाणं माझ्यासाठी रिस्की आहे. उभा नाही करणार माहिती आहे का तुला, सॅटेलाईट उभा नाही करणार मला OTT उभा नाही करणार, मला कुठलंही चॅनल उभा नाही करणार. कारण की बरं रिकव्हरी तुझ्या सबसिडीवर कशी सर्व्हाइव्ह करणार आहेस तू? करेक्ट. आपल्या 40 लाखाची A कॅटेगरीची आहे आणि B कॅटेगरीची 30 लाखाची. आपण धरूया B कॅटेगरीची. तू फिल्म 30 लाखाची नाही बनवत ना, तू फिल्म बनवतेस समोर 1 करोडची फिल्म बनवतेस, 1.25 करोडची तुझी फिल्म झालेली असते विथ मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन. त्याचे रिकव्हरीची गणितच नाही आहेत ना. मग तू अशी विचार करतेस, अरे यार भले मी थिएटरमध्ये नाही गेलो, मला सॅटेलाईटला तरी जाईल, अरे यार OTTला तरी जाईल, अशा पद्धतीचं गणित आहे. मी खरं सांगतो, आय विश करतो मी, म्हणजे या बोलबिडूच्या प्लॅटफॉर्मवरून मी आय विश करतो की ह्या सर्कलमधून आपण बाहेर पडूयात. मी अशी इच्छा करतो की मी 7 करोडची फिल्म करावी, नवीन आर्टिस्टला घेऊन करावी आणि ती इंडिपेंडेंटली करावी. म्हणजे मी म्हणत नाही की झी असावं माझ्याबरोबर, जिओ असावं मी, पण इतकं कॅल्क्युलेटिव्ह ते असावं ना, आणि ती बूम करावी आणि ते सिनेमाच्या जोरावर करावी. म्हणजे कॉन्टेंटच्या जोरावर असं झालं की शिट. आत्ता विषय हाडला, गडिंग्लजमध्ये हे झाला, शो झाला एक, तिथं मला त्यांनी बोलवून घेतलेलं.
कुठे कुठे गडिंग्लज नावाचं कोल्हापूरच्या पासून एक 60 किलोमीटर जिथे माझं शूटिंग झालं. तिथं लोकांनी सांगितलं सुमित सर या मराठा चित्रमंदिर नावाचं मोठं थिएटर आहे, कधी भेट द्यायला पाहिजे. 500 कपॅसिटीचं ते थिएटर आहे आणि ओल्ड सिंगल थिएटर असताना तसं आहे. शिट्ट्या वाजताना मी बघितलं किती वर्षांनी मला, आणि माझ्या एंट्रीला म्हणजे एंडला माझी एंट्री त्यांनी शिट्ट्या बसल्या, किंवा काही ठिकाणी असे विचित्र म्हणजे काही सीन्स आहेत त्या सीनला शिट्ट्या बसल्या आणि मला इतकं भारी वाटलं की ते का नाही होणार ना. मग ते ऑडियन्स तुम्हाला, मग तो बिझनेस तुम्हाला कळला पाहिजे मार्केटिंगमधनं की लोक मी इथे आणणार थिएटरपर्यंत, त्यांना मला केटर केलं पाहिजे की हा सिनेमा आहे, तुम्ही शिट्ट्या वाजल्या पाहिजेत, त्यानंतर ते मल्टिप्लाय झालं पाहिजे, ते बाहेर जाऊन त्यांनी म्हणलं पाहिजे की अरे लय भारी सिनेमा तुम्ही या. ती जी काय माइंडसेट आहे ना तो सगळाच माइंडसेट आहे. मग तो मराठी असल्याचा माइंडसेट आहे, आपल्या मराठी आर्टला चांगलं म्हणायचा माइंडसेट आहे, आपला सिनेमा म्हणण्याचा माइंडसेट आहे, माझा हिरो म्हणण्याचा माइंडसेट आहे. आपल्या मराठीमध्ये तो एक प्रॉब्लेम आहे की मराठी हिरो नाही झाला, म्हणजे अनफॉर्च्युनेटली आपल्याला तो सुपरस्टार नाही आहे आपल्याकडे. अशोक सर आणि लक्ष्मण बेर्डे सर सोडल्यानंतर की त्यांचा सिनेमा बघायलाच जायचं आहे असं अनफॉर्च्युनेटली पुढे नाही कधी घडलं. सो मला असं वाटतं की ते घडलं पाहिजे. मला असं वाटतं की ते झालं पाहिजे, म्हणजे आय विश व्हावं लवकर ते. नाही आय एम ऑल्सो होपिंग की ते लवकरात लवकर होईल. मगाशी ना मार्केटिंगबद्दल आपण जे थोडंसं म्हणत होतो ना, तर हल्ली सोशल मीडिया मार्केटिंग ह्याच्याबद्दल खूपच जास्त हे होतं की अच्छा म्हणजे ह्याचे फॉलोअर जास्त मग आपण ह्याला ॲज अ ॲक्टर म्हणून घेऊयात. तर याबद्दल तुझं मत काय? आणि मला हे पण माहिती आहे की तू स्वतः सोशल मीडियावरती खूप कमी ॲक्टिव्ह आहे. मी कालच कुणाला तरी म्हणत होतो म्हणजे की यार मला हे का करायला लागलं म्हणलं की म्हणजे मला आता बूस्ट करायला लागणार आहे, मग मी रील्स टाकायच्या. बरं ठीक आहे, मी माझ्या आनंदासाठी मी रील्स टाकतो, चला ठीक आहे. पण हा मला ना हे असू नये की मला फॉलोअर्स वाढवायचे आहेत आणि तो बिझनेस झाला रे आता. बरं हे परत तेच आहे. आता या सायकोलॉजीला जर तू आलीस ना, हीच सायकोलॉजी की जोपर्यंत तुम्हाला थंबनेल दिसणार नाही आहे, जोपर्यंत तुमचे फॉलोअर्स नसणार नाही आहेत, तोपर्यंत लोक बघणार नाही आहेत. आज इन्फ्लुएन्सरला अप्रोच करायचं रिझन हेच झालं आहे कारण ह्यांचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत, ह्यांना अप्रोच करा म्हणजे ह्यांचे 1 मिलियन लोक बघतील आणि मग लोक थोडेसे मोटिवेट होतील की चला यार ह्यानं प्रमोट केलं म्हणजे चांगली फिल्म असू शकते. पण माझ्या पर्सनॅलिटीला जर तू इंडिव्हिज्युअल मला प्रश्न विचारशील, तुझा प्रश्नाचं उत्तर देईनच मी, पण माझा इंडिव्हिज्युअल जर तू मला विचारशील ना, मला अजिबात आवडत नाही. मी कालच म्हणलो, आता तो रणबीर कपूर आहे म्हणून तो मे बी ते करत असेल. रणबीर कपूर आता सोशली ऍक्टिव्ह नाही आहे, म्हणजे सो पण तो तर रणबीर कपूर आहे ऑब्विसली. तो ऋषी कपूर सर त्यांचा मुलगा आहे, नित्य कपूर मॅडमचा मुलगा आहे. पण आपण नाही करू शकत ते की चला यार सोशल मीडिया सोडून यार काय फरक नाही. मला आता ते करावंच लागणार आहे, बाय डिफॉल्ट करावंच लागणार आहे. म्हणजे मी सांगू काय, जेव्हा मी मूवीचं जेव्हा मी सगळं अनाऊन्समेंट करायला चालू केली, फक्त 700 फॉलोअर्स होते माझे आणि ते पण मित्रमंडळीच होती माझी. आत्ता 1200 झालेत माझे मित्रमंडळी. अरे 500 फॉलोअर झाले तरी म्हणलं हे बाबा म्हणलं. कारण की ते ना ते गणित आहे माहिती आहे तुला ना, ते दररोज रील अपलोड करा, तुम्ही ते लोकांपर्यंत पोचवा, स्टोरीज टाका, रिपोस्ट करा, कोलॅबरेट करा, ते खूप मोठं गणित आहे ते. आणि ॲज अन प्रोड्युसर डायरेक्टर माझ्यातला आर्टिस्ट मे बी म्हणेल, म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणेल की चला सुमित कर दे, पण डायरेक्टर प्रोड्युसर म्हणतो यार कुठं कशाला काय करायला लागलं असे. पण मी तुला खरं सांगू का, मार्केटिंग म्हणून ना आत्ता लोकांपर्यंत पोचणं, जसं मी म्हटलं ना पॉपअप होणं त्या सगळ्या कॉन्टेंटमधनं, त्यासाठी हे सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला इन्फ्लुएन्सरबरोबर कोलॅबरेट करावं लागेल, तुम्हाला स्वतः इन्फ्लुएन्सर बनावं लागेल, म्हणजे स्वतः क्रिएटर बनावं लागेल इंस्टाग्रामवर. तुम्हाला टी व्हीवर समजा प्रमोशनला जाता आलं पाहिजे, तुम्हाला इंटरव्ह्यूज करता आले पाहिजेत, तुम्हाला वेळच्या वेळी ते लाईव्ह येता आलं पाहिजे, तुम्हाला स्टेटस ठेवता आला पाहिजे, लोकांना ब्रॉडकास्ट करता आलं पाहिजे, तर तुम्ही अलाईव्ह राहाल असं मला वाटतंय. आता ते गरजेचं आहे का नाही गरजेचा तो इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, पण राईट नाव टू प्रमोट फिल्म आणि लोकांमध्ये येण्यासाठी हे गरजेचं आहे राईट नाव असं मला वाटतंय. कारण त्याचा कुठेतरी फायदा पण होतो. होतोच का, ऑब्व्हियसली होतो. कारण की बघ ना, मला असं वाटतं की पर्णचं आता किती आय थिंक फॉलोअर्स समवेअर अराउंड 2 लाख फॉलोअर्स असतील. तर ती पर्ण जेव्हा टाकते तेव्हा लोक येतात ना, तिला लाईक्स मिळतात, तिचे काही फॅन्स आहेत जे लोक जातात सिनेमा बघायला. पूर्णच ब्लँक असेल तर माझे अपडेट कसे लोकांना मिळणार ना. आता माझं व्हॉट्सअपला आता धरूयात माझे 4000 कॉन्टॅक्ट्स आहेत सपोज. सो मी 4000 कॉन्टॅक्टना एकदा पाठवून 2दा म्हणून सारखं नाही पाठवू शकणार मी, ते इरिटेशन होऊन जातं. पण जे माझे स्वतःहून फॉलोअर्स आहेत की बाबा नाही मला सुमितचं काहीतरी बघायचं आहे कारण आय लाईक सुमित, सो त्यासाठी इंस्टाग्रामसारखा प्लॅटफॉर्म आहे. मला वाटतं त्यात वाईट काहीच नाही आहे कारण लोकांपर्यंत मी पोहोचणार नाही जसं तू म्हणतेस तसं.
पण हे टाईम आणि हेक्टिक आहे रे, हे खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे. टाइम कन्झ्युमिंग म्हणण्यापेक्षा ना ते वेगळीच सायकोलॉजी आहे ती. कॉन्टेंट क्रिएट करा, बरं ते असं पण नाही करू शकत तू रॅन्डम चला केला आणि टाकला, असं नाही होत. आता तरी सध्या नाही होत आहे. म्हणजे आता विचार करून वगैरे करायला थोडा तरी विचार करावा लागणार आहे तुम्हाला. म्हणजे ऍटलीस्ट नाही म्हटलं तरी मी काहीतरी कॉन्टेंट क्रिएट करतो तर मला ऍटलीस्ट थोडाफार तरी विचार. आधी काय असायचं, आधी काहीच नव्हतं सोशल मीडियावर, म्हणजे बॅक इन 2008, 9 किंवा 10, 12 वगैरे. आय थिंक 12ला आय थिंक तुमचं फेसबुक वगैरे आलं, 13 नंतर आय थिंक काहीतरी चालू झालं युट्यूब वगैरे जास्ती बूममध्ये. म्हणजे त्यावेळी TVF वगैरे होतं, TVF होतं, खूप फेमस युट्यूबचे चॅनल्स होते. त्यावेळी ठीक होते यार, कॉम्पिटिशन नव्हती. आता नाही रे, तू इंस्टाग्रामवर आता एवढे कॉन्टेंट आहेत आणि ट्रोल करतात लोक. गाणे टाकायला ट्रोल करतात, म्हणजे काय. माझीच मित्र होती, मी ना जेव्हा दिल्लीमध्ये होतो ना मी, तेव्हा काय काय टाकायचं उगीच टाइमपास. त्यावेळी आय थिंक टिकटॉक होत नाही, टिकटॉक कधी होतं, म्युझिकली डब स्मॅश. हा करेक्ट, डब स्मॅश होतं समथिंग 2016-17ला. आणि मी आता पण ना ते टिकटॉक वगैरे टाकायचो लॉकडाऊनमध्ये. मित्र म्हणजे काय वाटेल ते करून असं म्हणायचे मित्र माझे, तेव्हा डिमोटिवेट होते आपण, अरे यार मी काय करायला लागलंय, वी शुड बी अवेअर, असं होतं ते. सो म्हणजे कायम तुला रियालिटी चेक देणारी लोक तुझ्या आजूबाजूला होतीच. सो बॅक टू फिल्म, आपली फिल्मची प्रोसेस कशी होती, तुला सुचली कशी, तू त्याची लिहायला सुरुवात कशी केलीस? फिल्म मी ना सेकंड लॉकडाऊनला गावाकडे होतो मी. आणि त्यावेळी मी म्हटलं तसं मला थोडं आयसोलेशन हवं असतं का, आता पण मी लिहिण्यासाठी गावाकडेच चाललो आहे होपफुली. सो गावाकडे बसलेलो मी. आणि आमचं असं आहे की माझे आईवडील कोल्हापूरतच असतात आणि वडील गारगोटीमध्ये येऊन जाऊन करतात. मग ते संध्याकाळी गेले की मी एकटाच असायचो दिवसभर वगैरे का. तर मला ना म्हणजे आता सांगायला काही हरकत नाही आहे, कारण की आता मूवी आली आहे, सांगायला काहीच हरकत नाही आहे. सो ना मला पूर्ण एमटी रोड असायचे त्यावेळेला, कारण सेकंड लॉकडाऊन चालू होतं काय ना संपलेलं, आय डोंट नो, पण एमटी रोड असायचे. आणि तिथे एकटंच माणूस ना फिरत होतो रोडवर. काय करत होतं मला माहीत नाही. तो यायचा, असे गिरक्या मारत होता. सो आय की याला किती चान्स आहे, बरं याला पकडणारं कोणच नाही आहे. कारण की आता पोलीससुद्धा घाबरत आहेत जवळ जायला कुणाच्या, कारण की ह्याला काय कोरोना असेल किंवा पॉझिटिव्ह असेल काय. सो त्याला इतका चान्स आहे चोरी करायचा, त्याला काहीतरी मज्जा आहे त्याच्या आयुष्यात, असं मला ते माणूस दिसला. आणि तिथं तो माझ्यासाठी बीज होतं ते, की ह्याच्या आयुष्यात काहीतरी चांगली गोष्ट घडू शकते. आणि ते संध्या होतं. तिथं माझं कॅरेक्टर हे झालं की ह्या माझ्या आयुष्य काय नक्की प्रॉब्लेम झाला, हे एकटंच फिरायला लागले बाहेर, ह्याचा काय प्रॉब्लेम झालाय. सो तिथून ते हळूहळू डेव्हलप होत गेलं त्या कॅरेक्टर भोवती. मग त्याला लग्नच करायचं आहे आणि त्याचं ते संध्याकाळीच त्याला पैसे हवे आहेत, त्यासाठी हे भटका लागलंय, बरं ते पॉझिटिव्ह पण आहे. असं ते लाईफमध्ये त्याच्यात ती इर्द गिर्द फिरत ती गोष्ट तयार झाली. आणि मग विषय हाड तयार झाली. आधी विषय हाडचं नाव विषय हाड नव्हतं, बाय द वे. विषय हाडचं आधी नाव होतं जिबेंदा. म्हणजे त्याचा अर्थ? जिबेंदा म्हणजे चायनीज भाषेत अत्यावश्यक. आणि त्यांच्या आयुष्यात अशी काही गोष्ट आहे जी अत्यावश्यक आहे आता. सो संदीप आणि डॉलीच्या आयुष्यामध्ये एकमेकांना भेटणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. सो जिबेंदा नाव होतं, पण अगेन इट्स मार्केटिंग, तुम्हाला ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे नाव. सो त्यामुळं मग दुसरी नाव शोधण्याची तयारी आमची झाली आणि मग त्याच्यामधून विषयहाड नाव आलं. सो विषयहाड इज लाईक त्यांच्या आयुष्यातली विषयहाड गोष्ट काय आहे, असं ती विषयहाड गोष्ट आहे. आता तू मुंबईत पण राहिला आहेस, पण तू अख्खं शूटिंग तू म्हणतोय तुझ्या गावात केलं, तर गावात शूटिंग करण्याचे चॅलेंजेस काय होते? गावात शूटिंग चॅलेंजेस करण्याचे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम्स होतात की तुमच्याकडे सोयीसुविधा नाहीत. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तिथे की तुमच्याकडे सोयीसुविधाच नसतात. आणि मला असं वाटते की हॉटेल्स कमी होते. मला आता माझ्या क्रूला एका शाळेमध्ये ठेवायला लागलं. म्हणजे ज्या कोणी लेडीज होत्या त्यांना आपण ऑफकोर्स हॉटेल प्रिफर करतो की यांना हॉटेल द्या, किंवा जे म्हणजे चांगले म्हणण्यापेक्षा जे जस्ट जे कोणी आर्टिस्ट आहेत त्या लोकांना तुम्ही म्हणता की जे कलाकार आहेत त्यांना बाबा हे तर द्या. पण बाकीच्या 50 लोकांना तुम्ही कुठे ठेवणार? हॉटेल नव्हतेच तिथे. मग मला कुठेतरी एक शाळा, वस्ती शाळा एक नावाचा प्रकार आहे गावामध्ये, आय होप माहीत असेल तुम्हाला, की जिथे लहान मुलांना ठेवतात आणि तिथे शिकवलं जातं. सो तिथे मग मी काय केलं की 4 BHK म्हणजे काय होतं त्या शाळेमध्ये खालच्या फ्लोअरला सगळी मुलं राहत होती आणि वरच्या फ्लोअरला सगळं त्यांनी बांधून ठेवलं पण रिकामं होतं. आणि त्यांनी लहान मुलांसाठी गरम पाणी पण करून ठेवलेलं, म्हणजे त्यांचं असायचं ती पद्धत. सो मी सांगितलं की ही बेस्ट आहे म्हणलं इथं. मग सगळ्या त्या शाळेत तिथं मी सगळ्यांना राहायला सोय केली. गाद्या नवीन घेतल्या, बादल्या नवीन, सगळं नवीन घेतलं मी, माहिती आहे काय.
सो मला असं वाटतं की ती प्रोसेस, तसे चॅलेंजेस भरपूर होते. व्हॅनिटीचे प्रॉब्लेम्स होते, कारण कोल्हापुरात व्हॅनिटी नाही आहे. कारण एकतर इंडिपेंडंट प्रॉब्लेम, जंगलामध्ये माझं बरंचसं शूट जंगलात झालंय. 30-40% माझं जंगलामध्ये शूट आहे शेवटचं, आणि 70% माझी आउटडोअर फिल्म आहे. सो तिथं सगळा तो खर्च, आणि मग ते मला वाटतं तिथे ते चॅलेंजेस झाले. पण मला असं वाटतं की चॅलेंजेस त्याच्यापेक्षाही मला चॅलेंजेस होते कमी दिवसात शूट करणं. हे माझ्यासाठी जरा कमी चॅलेंजेस होते, कारण की परण्याच्या डेट्स, बाकीच्या आर्टिस्टच्या डेट्स, माझ्या दिवसांचे काही जे कॅल्क्युलेशन्स असतात, गणितं असतात, ती गणितं बसवणं, ते जरा मला असं थोडंसं वाटतं चॅलेंज त्याचं होतं मला वाटते. पण ओव्हरऑल इट्स काय म्हणू शकतो, तो एक्सपिरियन्स होता, तो असा शेतकऱ्यासारखा एक्सपिरियन्स होता. ते टाका, ते हे करा, तुमचं ते बीज तुम्ही टाकल्यानंतर ते वाढणं, ते कापणी, आणि मग त्याच्यातून तुम्हाला ते पीक मिळणं, ती प्रोसेस होती. आणि एकाच फिल्ममध्ये तू ॲक्टर, डिरेक्टर आणि प्रोड्युसर, रायटर पण सगळं तूच असल्यामुळे ती काय चॅलेंजेस होती? आणि असं कधी झालंय का की ॲक्टर म्हणून ॲक्टरचं कधी होणार नाही, पण डिरेक्टर आणि प्रोड्युसरचं असं कधी झालंय का की डिरेक्टर सुमितला असं हवंय की नाही यार अजून चालू ठेवून, प्रोड्युसर म्हणतं की अरे काय किती खर्च करतोय हा मुलगा, हे कधी झालंय का? ते होतच होतं. म्हणजे मी एका ठिकाणी तेच सांगितलं की एक तर टाईम नसायचा, आणि जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स करत असता तेव्हा तुम्हाला वाटतं की झालाय माझा परफॉर्मन्स, पण जेव्हा तुम्ही परत ॲज अ डायरेक्टर बघता की काय केलेलं चल यार, पॅरलली प्रोड्युसर असं असतो की अरे बाई टाइम नाही भावा, तो आवर लवकर चल निघितनं, कारण की तुला 3 तासच आहेत. सो हे जे अपरिचित होतो मी, ॲक्च्युली अपरिचित म्हणजे ते आत्ता एक असते आणि वेगळे असते, लिटरली तो होतो मी. पण ना मी तुला आता आय डोंट नो हे मी कितपत चांगल्या रीतीनं सांगतोय, पण मला खरंच असं प्रेशर नव्हतं स्टार्टिंगपासून, कारण मी त्या विचाराने कधी उतरलोच नाही की अरे सिनेमा बनवायचा आहे, तुला सुमित लॉन्च होणार आहेस तू, आणि मग तू आता एक पहिली तुझी डायरेक्शन फिल्म आहे आणि तूच प्रोड्युसर आहेस, पैसेच नाही आहेत तुझ्याकडे, काय करणार आहेस? नाही, माझ्याकडं ते आय डोंट नो काय होतं, तो स्ट्रगल होता म्हण, किंवा घरातल्यांच्या कृपेने, देवाच्या कृपेने, किंवा व्हॉटेवर तो स्ट्रगल, पण मी म्हणू शकून की मला एवढं त्यानं हे बनवलं, काय म्हणू शकतो की असं दगडासारखं बनवलं की आता करायचंय, काही करून करायचं, आता ते पास झालं. कारण की आपण खूप वेळा रडलेलो असतो रे. मी सांगू का तुला, तुम्हाला प्राजक्ता, की कितीतरी वेळा मी रडायचो मुंबईमध्ये की मला काम नाही, मला काम का नाही, मला काम का नाही, मला काम का. आणि कसं असायचं ना, तुम्ही शॉर्ट फिल्म करताय, तुम्ही ॲड्स करताय, पण परत तुम्हाला कामं मिळवायसाठी जगडाय, आणि ते खूप वाईट होतं माझ्यासाठी की अरे बरं डायरेक्टर व्हायचं, तुम्हाला मोठी फिल्म करायची आहे का? आता मी पहिली हिंदी स्क्रिप्ट विकावी लागली, कारण मला ते डायरेक्टर म्हणून घेत नव्हते, आणि माझे पैसे नव्हते स्ट्रगलसाठी. सो ना मी खूप रडायचो की यार माझ्या आयुष्यात काय होत नाही आहे, मी काय करायला लागलो आहे. मग ऑब्व्हियसली तुमचं बाकीचं फिलॉसॉफिकल तुम्हाला काही हेल्पफुल होत असतात गोष्टी, पण तुम्ही तो जो स्ट्रगल आहे ना, की मला आयुष्यात काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी आयुष्यात करून दाखवायचं आहे, आणि मी ठरवून आलो आहे ना, मी सोडणार नाही, मी ठरवून आलो ना, मला सोडायचं नाही. मला वाटते ना ती प्रोसेसने मला ते माणूस बनवलं की मला घाबरतच नाही आलं. म्हणजे मी खूप असं ह्यानं नाही सांगत आहे की असं माझात नाही सांगत आहे, पण जेव्हा मूवी केली, म्हणजे लिहिली मी, आणि त्यानंतर मी ॲक्टर म्हणून काम करतोय, प्रोड्युसर म्हणून आहे, मीच लिहिली आहे, मला कुठेही असं वाटत नव्हतं की आता काय मी ॲक्टर म्हणून कसा दिसतोय, काय नाही, मी करत गेलो, मी लिटरली करत गेलो. म्हणजे माझे शॉर्ट्स, यू कॅन इमॅजिन, पहिला शॉट माझा मूवीतला संध्याकाळी 7 दिवस झाले, अनप्लॅन्ड प्लॅन होता तो, आणि माझा आय थिंक 4थ्या दिवशी का 5व्या दिवशी शॉट येणार होता, आणि त्या दिवशी माझा शॉटच नाही आला, आणि तो 7व्या दिवशी आला, आणि लिटरली संध्याकाळी 4:30 नंतर आला. मी दिवसभर वैतागलेलो, आणि मला मी शॉर्ट डिव्हिजन बघितलं, आणि माझे सीन्स बघितले दिवसाचे, म्हणलं अरे हा आता नाही करायचा, उद्या करायचा. मग इथं सर कुठला बसतोय, माझा असोसिएट म्हणलं सर हा आता तुमचा शॉट बसतोय, म्हणजे तुमचा सीन बसतोय, चल कर. साईडला गेलो, मी कपडे घातले, लिटरली रोडवर जंगलचा सीन होता, पळायचा सीन होता, जिथे जेव्हा तुम्ही मूवी बघाल तेव्हा कळेल की जिथे मी, माझ्या मागे पोलीस पाटील लागतात आणि मी पळत जातोय जंगलामध्ये, तो शॉट होता माझा पहिला. सो तिथे जाऊन मी पहिला शॉट दिलाय, मी लिटरली गाडीच्या मागे गेलो, शर्ट घातला, मी नेहमी असं करायचो, मी पॅन्ट नेहमी घालायचो. मला हे माहिती होतं की माझं कधी लागलं, कॉस्ट्युमचं मला टेन्शन नाही, मी जीन्स नेहमी घालून हिंडायचो, जीन्स आणि शूज जे माझं नेहमी असं, फक्त मी शर्ट थोडा चेंज, कारण शर्टमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर, आणि मला माहिती होतं पॅन्टवर जरी काही पडलं तरी रॉ लुक, कारण की पळतानाचाच तो माणूस होता दिवस, म्हणजे त्याचं पळण्याचंच पूर्ण सिक्वेन्स आहे, मी फक्त शर्ट बदलायचो. सो मला माहिती, मी मागे जाऊन बदलायचो, पटकन मी शॉट घेतला, कसा आहे शॉट, चलो ठीक आहे, डन, नेक्स्ट शॉट. सो मी हे केलंय का केलंय, कारण की मी असं म्हणेन की 10 वर्षाचा स्ट्रगल आहे ना तो,
तो मला तिथे कामी आला की नाही सुमित तू कर आता, पास झालं. आणि मला खरं सांगू ना ते करायचं होतं की म्हणजे मी असं ठरवलेलं की कारण ना बघ आपण अशा फॅमिलीतून येतो, तुमचे राहायचे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही लग्नाचं मधूनच घरांच्यात मधनच लग्नाचं येते की तू लग्न का नाही करत आहेस, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. बरं मुलगी पण तुम्हाला अशी नाही येणार आहेत कोणी की बाबा तेवढे पैसे अर्निंग काय तुझं विचारणार आहेत. हे प्रॉब्लेम्स वेगळेच आयुष्यातले. दुसरे प्रॉब्लेम्स तुम्ही काय प्रूव्ह नाही केलं अजून. आता येतील फिल्म आल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर. सो मला असं वाटतं की तो जो स्ट्रगल आहे ना तुमचा अर्न न होण्याचा, तुमच्या रडण्याचा, तुमच्या मुंबईमध्ये राहण्याचा, आई वडील म्हणजे वडील नेहमी म्हणजे मला आईकडनं नेहमी सपोर्ट राहायला, पण वडिलांचं असं झालं की ये परत पटकन ये नाही तर जॉब कर, तुला आम्ही कुठं काय करायचं जॉब कर, IT चा जॉब कर, ती पोरं बघ कशी करायला, ती पोरगं कसं करायला. आता टचवूड माझ्याकडे एक ते पॅशन आणि ते डेडिकेशन, तुला मी आधी म्हणलं ओव्हर ॲम्बिशियस होतो मी की मला ते अचीव्ह करायचं आहे. मी आता एक मज्जा म्हणून सांगतो, मी कितीतरी वेळा काय मी सांगेन आठवड्यातून 4-5 वेळा मी वरती जाऊन घराच्या आमचं कसं असं खाली एक रूम होती आणि वरती एक रूम होती, म्हणजे खाली हॉल किचन आणि रूम आणि वरती एक रूम, आणि जी माझ्या भावाला दिलेली रूम. सो भाऊ मग CVP आलेला, मी तिथेच होतो. मी दररोज रात्री गाणी लावून स्टेजवर आपण परफॉर्मन्स करतो माहिती का, तसं नाचायचो. मी नॉर्मल लोक नाचतात डान्सची प्रॅक्टिस करतात, मी डान्स कसं करायचो, परफॉर्मन्स देतात ना लोक स्टेजवर, मग खाली गेल्या स्टेजवर मग हिरोईनबरोबर नाचायला लागलाय, वरती आलोय सगळ्यांना बघायला लागलाय, थँक्यू असं तसं, मग परत मी हे केलोय. सो हे ॲम्बिशन मी घेऊन इथंपर्यंत मे बी आलोय. ते स्ट्रगल माझा होता. म्हणजे मी किती वेळा करण जोहरचे इंटरव्ह्यू दिलेत. कॉफी विथ करणमध्ये मी किती वेळा तू कसा बोलशील, मी कॉफी विथ करणमध्ये मी नाही म्हटलं तर मी सांगू 100 वेळा मी कॉफी विथ करणमध्ये गेलोय, ॲज अन ॲक्टर गेलोय, ॲज अन डायरेक्टर गेलोय, कितीतरी वेळा मी केले. सो दॅट इमॅजिनेशन, ते पॅशन ते रक्तात होतं माझ्या. सो मला वाटतं ते मला इथे उपयोगी आलंय की नाही यार इट्स ओके, तू आहेस प्रोड्युसर, तू डायरेक्टर, मी काहीच नाही, मी घुसलो आणि मी फोडलं असं झालं. ते मला असं वाटतं, म्हणजे मी तर माझाच बोलल्यासारखं वाटेल, पण मला ते करायचं होतं यार, ते माझं लहानपणापासूनचं ड्रीम होतं. पण जे तू ठरवलंस तू आता अचीव्ह केलं आहेस, तर मग तुझे अपकमिंग प्लॅन्स काय आहेत किंवा पुढचे विजन काय आहेत? मी म्हणलं तसं की पान मसाला नावाची एक कॉन्सेप्ट आहे जी आता मी 2-3 प्रोड्युसर्सना ऐकवली आहे, त्यांना आवडली आहे ती. सो होपफुली ती मी घेऊन जाईन फ्लोअरला. पण माझ्याकडे ना एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे, पॉलिटिकल ड्रामा आहे आणि बिग कॅनव्हासवरचा आहे. काइंड ऑफ मी म्हणू शकेन आता मी लिओ वगैरे मोठी नावं नाही घेणार, जी लोकेश कनगराज करतात, म्हणजे तमिळमध्ये करतात. तेवढा कॅनव्हास 100 करोडचं तर बजेट नाही आहे त्याचं, पण मिळेल. जसं तू म्हणतोस तू ठरवलंस मनापासून तर डेफिनेटली मिळेल. म्हणजे मी ओव्हर कॉन्फिडंट वाटेन, पण मी त्या मार्गावर आहे की मला एक चांगला पॉलिटिकल ड्रामा बनवायचा आहे जो ॲक्शन पॅक्ड असेल मराठीमध्ये. आणि मला वाटते की भलेही त्याचं मला तुम्ही 40 करोड बजेट नका देऊ किंवा बजेट नाही क्रिएट होईल पण जसं तू म्हणली, पण एक चांगल्या बजेटची मला ती फिल्म करायची आणि त्याचा आत्ता स्क्रीन प्ले होत आलाय आणि मला तो मोस्ट प्रोबॅबली नेक्स्ट इयरमध्ये मला तो घेऊन जायचा आहे फ्लोअरला. आणि पुढच्या वेळेस आपण इथेच पुन्हा त्यासाठी गप्पा मारूया. नाही यू कॉल मी एनी टाइम, कारण की बोल बिडूचा मी जेन्युइनली फॅन आहे. आणि मला मगाशी मी तेच सांगत होतो की मी इतका असा कॉन्शियस झालेलो की एकतर खूप लोकांनी लाईक केलेलं हे चॅनल आहे, म्हणजे एकतर शहरी लोक पण बघतात, गावातली लोक पण बघतात, निमशहरी पण लोक बघतात. आणि मला असं झालं की आपण अशा पद्धतीने जाऊया की वेल प्रेझेंटेड आपण करता येईल. पण पुण्याच्या पावसाने मी कॉस्ट्युम जे होते तेच घालून आलो आहे. मला व्यवस्थित यायचं होतं, मे बी लोकांना व्यवस्थित वाटलं असेल मे बी पण मी स्वतःच बोल बिडूचा फॅन आहे तुमच्या सगळ्या लोकांचा. इतकं छान काम चालू आहे आणि त्यामुळे मला इथं आहे ना माझ्यासाठी इतक्या साऱ्या इंटरव्ह्यू नंतर असं वाटतं की चलो यार आपलं काम पोचलंय लोकांपर्यंत, म्हणजे बोल बिडू बोलत आहेत म्हणजे आपलं काम पोचलंय लोकांपर्यंत. येस, आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अर्थात मला सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की तुम्ही नक्की हा पिक्चर बघा. आणि सुमित अगेन थँक्यू सो मच. थँक्यू. आणि अर्थात आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लगेच करा.